जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. सोपं येते जरा बघूया. स्तोत्र, श्लोक, पद अशा गोष्टी म्हणणं, वाचन करणं, जे मोठ्यानं म्हणणं किंवा हळू वाचन करणं, मनातल्या मनात वाचन करणं यात फरक असतो का? आणि रोजच्या उपासनेत पाठांतर वाढवावं, वाढतं असावं की काय, का नामच घ्यावं? स्तोत्र, श्लोक, पद म्हणणं, आता याच्यामध्ये मूळ मुद्दा एवढाच आहे की हे मोठ्यानं उच्चारून काय होईल, मनानं उच्चारून काय होईल. मोठ्यानं उच्चारून सुरुवातीला अधिक बरं असेल, कारण आपल्या इंद्रियांचा प्रश्न आहे. तेव्हा मोठ्याने उच्चारात मागे जसं नामाबद्दल लिहिलं आहे तसंच आहे. डोळे आहेत, वाणी आहे, मोठ्याने उच्चारलं वाणी आहे, पाहतो आहे वाचलं म्हणजे डोळ्यांचा अंतर्भाव झाला, आणि मोठ्याने म्हणत असल्यामुळे ते कानावर पडतं, त्यामुळं अनायासे श्रवण त्यात गुंतलं. जर ग्रंथ वगैरे असेल, इतर काही असेल तर हातही गुंतले. जे ज्या ज्या गोष्टी आपल्याला बाहेर देण्याची शक्यता आहे त्या सगळ्या तिथं आल्या. अशा दृष्टीने याच्याकडे बघायला हरकत नाही. तर त्यामुळं मोठ्याने म्हणणं हे बरं, आणि सुरुवातीला तर बरंच बरं, आणि नंतर मात्र हळूहळू त्याच्याकडून कमी यायला व्हावं. काय म्हणते की अडचणी असताना सुरुवातीच्या काळात याची मोठी गरज आहे, पण आता जर आपण पुढे पुढे जात चाललो आहोत तर ह्याचं प्रमाण कमी 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 व्हायला हरकत नाही. कारण शेवटी त्या इंद्रियांच्या प्रगतीचा तो प्रश्न आहे. तर ती प्रगत झाली असतील तर आपोआपच मग डोळे आणि सगळं बांधून एकत्र आणण्याची काही गरज नाही. नुसत्या मनानं सुद्धा आपलं काम होऊ शकतं. मग त्यावेळेला मनात करणं हे अधिक चांगलं. तर कुठलं करणं आपल्याला जास्त आवडतं याच्यावर जरा ठरवावं की प्रगतीच्या कुठे टप्प्यावर आपण आहोत असंही ठरवता येतं. तर त्या दृष्टीनेही बघावं. आणि रोजच्या उपासनेत पाठांतर अजिबात वाढवू नये असं आपलं माझं प्रामाणिक मत आहे. ते काय तर रोज म्हटल्यानंतर ते पाठ होतं असं एक होतं थोडंसं. लहान मुलांचं अधिक लवकर पाठ होतं, मोठ्यांचं जरा थोड्या वेळाने पाठ होत असेल. एखाद्याला पाठांतराची पहिल्यापासून तशीच सवय झाली असेल त्याला लवकर होईल, वयाचा प्रश्न नाही. तर पाठांतर वाढवायला हरकत नाही. पण आपल्याला माहिती आहे तसं की पाठ झालं की अर्थ गायब होतो. आपण काय म्हणतो आहोत हे पण कळत नाही असं होतं. त्यामुळं भजन जसं नादात म्हणत जावं, अर्थाकडे लक्ष असू नये. तसं ज्या वेळेला नुकसान होतं तसं पाठ नसलं म्हणजे बघावं तरी लागतं, आणि मग तो शब्द बघितला जातो, थोडासा अर्थ बघितला जाण्याची शक्यता आहे. तो जागृत झाला तर खरा उपयोग होणार. आपल्याला खरा उपयोग हवा आहे, त्या दिशेने जे योग्य असेल ते करावं, त्याचा खरा उत्तर. पण तरीसुद्धा पाठांतर वाढवू नये हे बरं. कारण असं आहे की पाठांतर झालं आपल्याला त्या पुस्तकी लागणार नाही, तेही बरोबर आहे. ही एक व्यावहारिक सोय झाली, पण त्याच्याबरोबर माझ्या शब्दांकडे लक्ष असणार नाही हे तितकंच खरं आहे. मी डोळे मिटूनच म्हणेन असं सांगता येत नाही. मला आजूबाजूला काही जरी दिसलं तरीसुद्धा माझं लक्ष जाईल ना. पाठ म्हणतोय पण लक्ष तिकडे आहे असं जर समजा इकडे तिकडे आहे असं म्हणू फार तर इकडे तिकडे लक्ष असलं तर मग हे सगळं आपल्याला ज्या अर्थाने फलित व्हायला पाहिजे तसं ते होत नाही. म्हणून आता अनेक ठिकाणी असं आहे, एखादी प्रार्थना आहे वगैरे आहे तर पाठ म्हणायला सांगतात. बरोबर आहे, प्रार्थना पाठ म्हणावी अवश्य, पण पाठ असावी, पण अर्थाकडे लक्ष देऊन काय ते म्हणावं. अर्थाकडे लक्ष न देता म्हटलं तर मग काय वेदांचा तो अर्थ आमासीचं ठावा, मग तिकडे जावं थरथर तिथं मिळतं उत्तर. त्याचं काय त्यांच्या दृष्टीनं त्यांना काय अभिप्रेत आहे त्यातला अर्थ अभिप्रेत आहे, त्यांना काही शब्द अभिप्रेत नाही.
बरोबर आहे. आपण एखाद्या आईला जर म्हटलं, तिने काम सांगितलं, तिला आपण म्हटलं आई थोर तुझे उपकार, आई तुझं तुझे आई थोर तुझे, पुढे काय? पुढे ती म्हणेल मी सांगितलेलं काम करणार का नाही, असं येईलच ना प्रश्न कुठेतरी. तेव्हा ते आपण काम करणार आहोत का? मग काम असेल तर काम लक्षात आहे का? काम कोणत्या शब्दात सांगितलं, काय करायला सांगितलं, याच्याकडे लक्ष असावं. आणि याच्याकडे नुसतं लक्ष असूनही उपयोग नाही. पुढे काहीतरी काम करायला सांगितलेले प्रत्यक्ष. मग ते अभ्यास असेल, तर खेळायला जा असेल, तर बाहेर जायचं, काय असेल ते जे काय आहे ते आपल्याला कळावं. तर हा जर आपल्याला सामान्य पातळीवर उद्देश असतो, तर परमार्थाच्या पातळीवर काय म्हटलं आहे ते न कळता कसं होईल काम. आणि व्यवहाराच्या साध्या ज्या प्रार्थना किंवा ज्या असतात त्यातसुद्धा जर हे नसेल कळलं, नमो वास्तुदेवा नमो स्थानदेवा हे सगळं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात त्या क्षणी वास्तुदेवतेचे सगळे उपकार मनात येतात का? त्या खाली आपण बसलो आहे चपराखाली, हे लक्षात येतं का? तर हे सगळं त्यांना महत्त्वाचं आहे. आणि मग त्याला जे स्थान आहे ते आपण काय वास्तुपुरुष म्हणून द्या, काय म्हणून द्या, पण ते त्यांना, आणि त्यामुळं मग आकाराधीश कोण ते सगळं कळतं पुढे. हे सगळं व्हायला नमो भूमी आधार सर्वा जनाना. आता पाय टेकवताना सुद्धा आपल्याला बसताना सुद्धा असं वाटतं की क्षणभर कसंही बसलं असो, खुर्चीत असा, खाली असा, काय जमिनीवर बसा, काही असं, या आधाराशिवाय मी नाही हे लक्षात आलं तर ते खरं आहे, ते लक्षात यावं. मग ह्यासाठी हे सगळ्याचा उपयोग जर आहे तर मग आता पाठ होऊन जातं काही वेळेला, पण अर्थाकडे दुर्लक्ष होऊ नये. आणि त्यात जे सांगितलेलं आहे तो भाव असावा. त्यामुळे तुका म्हणे नाव आम्हा सापडाला भाव. त्याला जे नाव सापडली, लटिक्याचे पुरी वाहूनही गेलो दुरी, काय कुठे बुद्धी नेईल सांगता येत नाही. तर त्यावेळेला लटिक्याचे पुरी वाहूनही दुरी गेलो हे बरोबर आहे, पण काय झालं तर सावधचित्त नव्हतो हे नंतर लक्षात आलं. म्हणजे तो पुरी वाहून गेलाच नसताना मनुष्य, प्रापंचिक मनुष्य हा नेहमी पुरात वाहून जातो कसल्या तरी, तर तो जातो त्यावेळेला सावधानता नसते. मग आता याला उपाय काय म्हणून त्यांनी जे सांगितलं शेवटी ते तुका म्हणे नाव आम्हा सापडाला भाव. नाव नुसती सापडली नाही आहे, भावही सापडला त्यातला. कारण नामाची नाव आहे, पण भावाच्या वल्ह्याने ती वल्हवली जाते, तेव्हा पुढे जाते. ते नाम असलं तरी कृष्ण आपल्या रमणांच्या भाषेमध्ये ती रिपिटिशन आहे ना, त्यात तमस आहे, त्यात तमस आहेच शेवटी त्याच्यात काहीतरी. ते ओलांडायला आपल्याला काय सापडेल, तर ते ओलांडायला आपल्याकडे भाव सापडेल. ज्याला भाव आला त्याला वल्हवून पुढे जाता येईल. नाव आपोआप धारेबरोबर, प्रवाहाबरोबर, कृपेबरोबर जशी जाईल तशी जाईलच, पण ज्याचं भावाने वल्हवणं चालू आहे त्याचे नाव योग्य ठिकाणी बरोबर जाईल, अधिक वेगानं जाईल, तेव्हा ते फर्स्ट आहे. त्या अर्थाने लक्षात ठेवा. आम्हाला आमच्या पैशा एवढं, प्रपंचा एवढं, देहाच्या एवढं सद्गुरूंनी दिलेलं नाम खरं का वाटत नाही? ते तसं खरं वाटावं यासाठीची खरी खरी तळमळ निर्माण होत नाही. त्यामुळं त्यावर खरं प्रेम बसत नाही, गोडी निर्माण होत नाही. आत्ता नाम घेतो पण ते कळकळीनं होत नाही. यासाठी उपाय सांगा. आता काय सांगा? खरा उपाय समर्थांनी जे सांगितलेलं आहे किंवा महाराजांनी जे सांगितलं वाटलं तर तात्यासाहेबांनी सांगितलं ते आपण लक्षात घेऊ. परमार्थ पोळलेल्यांसाठी आहे. आता उगाच हात काही आगेत घालून पोळायची गरज नाही खरं सांगायचं तर, म्हणजे मग आपल्याला भाव येईल वगैरे, तसं काय होणार नाही. तर ते खरं वाटायला तळमळ पाहिजे वगैरे, बरोबर आहे, पण तरीसुद्धा आपल्याला पोळायची गरज नाही, आपल्याला फक्त सावध व्हायची गरज आहे. 100 वेळा मनुष्य पोळत असतोच, किती प्रकाराने, असंख्य माणसं म्हणून, संबंध म्हणून, पैसा प्रतिष्ठा, असंख्य गोष्टी त्या नाहीत. आणि तिथे वन इज डिप्राइव्ड ऑफ असं जे असतं ना, त्या वेळेला तो पोळलेलाच असतो. तो पोळलेला अधिकारी झाला परमार्थ स्थिती आहे ना, तर तो अधिकारी केव्हा होतो? तो पोळलेल्यांसाठी आहे. म्हणून तात्यासाहेब म्हणताना म्हणले की, महाराज म्हणताना म्हणले की परमार्थ पोळलेल्यासाठी आहे, आपण तर निवांत आहोत. आता तसंही एखाद्याला आजार झाला, व्याधी आहे, काय मधुमेह आहे म्हणा, काय आहे, त्याला चावलेलं कळत नाही, बरोबर आहे की नाही, टोचलेलं कळत नाही, असं होतं. संवेदना जातात, तिथल्या संवेदना जातात, मग त्यावेळेला ते कळत नाही त्याला. मग आता ते चावतं आहे की नाही, तर होय. तुम्हाला त्रास होतो का? तर नाही. कळतं का? तर नाही. आता याला व्याधी म्हणायचे. नैसर्गिक असतं तर तो चटकन उठलाच असतात, नैसर्गिक असतं. आता आपल्याला हे प्राणी आले, लगेच आपण हात करतोय, कारण तिथं संवेदना आहे म्हणून, ते नैसर्गिक आहे म्हणून, त्या अर्थाने आपल्याला टोचलं, चावलं, काय ते कळतं आहे म्हणून. मग आता ह्याला ज्यावेळेला ते कळत नाहीच होतं त्यावेळेला व्याधी म्हणायची. आपल्या सर्वांनी एक प्रपंचाची व्याधी झालेली आहे, साध्या भाषेत जडलेली आहे. त्या प्रपंचाच्या व्याधीमुळं ते सगळं गोड लागतं आहे, पण नाम गोड लागत नाही, कारण आपण निसर्ग क्रमावर आलोच नाही.
तर त्या अर्थाने जर आलो तर आपल्याला कळेल की अरे हे अंथरुणावरील इंगळांच्या आपण काय झोपी येईल का त्यांना विचारावं लागलं, माऊलींना का विचारावं लागलं, तर ह्याच्यात त्याला शक्य आहे का हे. अगदी सध्या ते किम नो राज्य न गोविंद वगैरे ठीक आहे, पण समजा पुन्हा ते राज्यच ना, म्हणजे त्याच्याबरोबर बरोबर आहे, पण ती कुठेतरी एक धक्का बसल्याची जाणीव आहे. त्यावेळेला वाटलं की हे काही खरं नाही. आता तो जिंकणार वगैरे सगळं ठीक आहे, तो अजय योद्धा आहे, त्याच्या मागे एवढे भगवंत उभा आहे, सगळं खरं आहे, पण तरीसुद्धा काय शेवटी राज्य घेऊन, म्हणजे राज्य घेऊन सुद्धा त्यात काही तथ्य नाही. किम भोगैर जीविते नवा, बरोबर आहे का अर्थाने, की शेवटी मी काय करणार, तर अनाथ राहतो. तिथं काय आहे, अन्न खातो पितो, काय असेल ते प्रसंग आला तर युद्ध करतो, नाही तर नाही करत. इथे काय करायला लागणार, इथे सगळ्यांना सांभाळून परत तेच करावं लागणार. राज्य राखायचं म्हणजे आपल्याकडे पूर्वी कादंबरी होती ना, ते राज्य राखील, शर्थीनं राज्य राखील अशी कादंबरी होती, मला वाटते हडपांची होती का काय, मला माहिती नाही, कोणाची तरी होती त्या सिरीजमध्ये. तर ती तसं आहे, शेवटी ते शर्थीनं काय राखायचं, तर राज्य राखायचं. आणि एक दिवशी काय करायचं, एक दिवशी आपल्याला घेऊन जाणार, सरळ नाही, चालत नव्हे. असं मग त्याचा काय उपयोग आहे. असं जे झालं आहे ना, तसं कुठेतरी ते पुळल्याबरोबर मग भगवंतही अवतरले, मग गीता पण अवतरली, मग आपल्याला काय मिळायचं ते मिळालं, असं आहे. तर त्या अर्थाने मनुष्य निवांत आहे. म्हणजे आता तो निवांत आहे म्हणावं तर त्याला दुःख होत नाही का. प्रपंचात इतक्या गोष्टी घडतात, तर माणसं का अगदी असंवेदनशील झाले असं काय आहे का, नाही, त्यांना दुःख होतं, पाहवत नाही वगैरे सगळं होतं, पण तो त्याच्यावर एकच त्याचं डायग्नॉसिस एकच आहे की असं होतच असतं, असं होतच नसतं, असं होतच असतं, असं म्हणून कसं चालेल, असं होत नसू शकतं. इथून सुरुवात करावी. म्हणून महाराज जे काळजीबद्दल म्हणाले की काळजीचं काय असं आहे, ती लागणं स्वाभाविक आहे ही कल्पना आधी घालवा. ती लागणं स्वाभाविक नाही, ती लागणं अनैसर्गिक आहे, ते मनाचा कारभार आहे, ते ह्या शरीरात कुठे नाही आहे हे चावलं तरीसुद्धा त्याचा दंश आहे, तो कळला. पण त्याच्यानंतर मी अमुक केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे हा स्वातंत्र्याचा विषय आहे, किंवा किती ते आत घेतलं पाहिजे नाही घेतलं पाहिजे याचाही विषय आहे. मग त्याच्या अर्थाने हे जे आहे त्याच्यामधलं हे जसा एकच माणसं वाक्य वापरतात की असं चालायचंच असं आपल्यापुरतं ते ठरवलं आहे. कारण जगाचं ते पुन्हा ठरलेलं असणार वेगळं काहीतरी, त्यामुळे ते काहीतरी करायला लावणार हे आपल्यालाही म्हणणे आहे. पण ते जरी करायला लावलं तरी माझ्यापुरतं मला त्याचं काही लागू नाही एवढं ठरवता येतं. मग यावेळेला आपल्याला पुरतं आहे तर मग मनुष्य शांतीच्या शोधात, कशाच्या तरी भगवंताच्या शोधात त्याचा काय मार्ग असेल त्याप्रमाणे जाईल. त्यामुळे हे जे काही तळमळ लागत नाही याच्यामागं बरोबर आहे की हे जे कळकळ निर्माण होत नाही ती आपण सावधान नाही म्हणून कळकळ नाही. आपण सावध असतो तर प्रत्येक असा दिवस जात नाही ज्या दिवशी कुठेतरी एक ठोका बसला नाही, कुठेतरी काहीतरी झालं नाही. असा दिवस जाणंसुद्धा मुश्किल आहे, कारण कितीतरी गोष्टी असतात त्या मनाविरुद्ध मनाप्रमाणे अमकं तुमकं करत करत मग मनुष्य म्हणतो जाऊ दे, हा असं चालायचंच असं म्हणतो सोडून देतो. त्याचे प्रयत्न असतील किंवा याच्यापेक्षा सत्य काहीतरी दुसरं आहे ह्याचं त्यानिमित्ताने भान झालं असेल तर त्याचा मार्ग नाम आपल्याला पटेल. मग आपण ते घेऊ आणि मग त्यावेळेला ते जेवढा पैशाचा, प्रपंचाचा, देहाचा वगैरे जेवढ्या गोष्टी खऱ्या वाटतात तर तसं ते नाम खरं वाटेल. पण ज्या वेळेला ही झळ बसते हे कळेल, संवेदना नसली तर पायसुद्धा कळणार नाही माणसाला घ्यायला. तो म्हणेल आहे सगळं व्यवस्थित आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, नाही येते. मग ते कशानं दूर करता येईल तर तशा तळमळीनं आता काय खरं व्यवस्थित आहे, हे तर सगळं खरं व्यवस्थित नाहीच आहे. हे सगळं फक्त आपलं काम झालं की ते घेऊन जाणारी वस्तू आहे, टाकायची सुद्धा नाही. कारण आपल्यालासुद्धा देहसुद्धा टाकता येत नाही. मनुष्य देह टाकायला जातो बघा आणि परत येतात वर, तिथे गेलो की भीती वाटते, नाकातोंडात पाणी गेलं म्हणजे मग एकदम पोहायला लागतो पटकन आणि एकदा याचा दर त्याचा दर करून बाहेर, मग तर त्याचं काय होणार. म्हणजे शेवटी तिथं ते आपणसुद्धा टाकण्यासारखी वस्तू नाही, टाकता येत नाही. ती जाते त्यावेळेला ती जशी येते तशी जाते, कशी आली कळली नाही, गेली कशी कळली नाही, असं स्वरूप आहे. बाकी त्या आजारपाणी निमित्त ह्या गोष्टी निमित्ताच्या सगळ्या. तर त्यामुळं त्याच्यातलं नाही. ते आपल्याला जर कळलं की अरे हेही खरं नाही आहे, याच्या पलीकडे अजून काहीतरी जे खरं आहे ते काय आहे आणि ते मला शोधायचं आहे कारण ते धरून ठेवायचं आहे का, तर मग ते जर झालं तर मग नाम खरं वाटेल. कारण त्याच्यासाठी इतका सोपा आहे, नाममार्ग हा सोपा, दुसरं काय मार्ग नाही आपल्याला. तर त्यामुळं ती कळकळ मग काय होते, कळकळीनं पुढं म्हटलं आहे किंवा हे का होत नाही वगैरे, का होत नाही तर आपण ते त्या अर्थाने करीत नाही म्हणून होत नाही. मागे एकदा मी म्हटलं की थिंक ऑफ द अनथिंकेबल असावं म्हटलेलं बहुतेक. तर अशा तऱ्हेच्या गोष्टी ज्या आपण मनात ठरवल्या त्याच्या बाहेर, आता माझा जप 10,000 मी ठरवला मनाने, 5,000 2,000 त्याच्या ते काहीतरी शेवटी स्वतःचंच प्रोजेक्शन असतं. तर ते जे काही प्रोजेक्शन आहे त्याप्रमाणे आपण करतो.
तर ते आपल्या ज्या ज्या गोष्टी मर्यादेतल्या आहेत त्याच्या बाहेर जाऊन करून बघा. 10,000 आहे ना, मग 10 तास करीन असं बघा. करणार नाही वगैरे मला काय म्हणायचं नाही, एखादा करणारा आहे त्याबद्दल काय प्रश्न आजही आहेत, पण तरीसुद्धा एक 10-12 तास, आज 12 तास झाल्याशिवाय नाही असं म्हटलं की कसं बसं 6-7 तासावर जातं. आणि चुकलं असेल, देव सांभाळून घेतोच की, गुरु आहेतच की, असं करत करत शेवटी झोपतं. मग काय करणार? मग त्यावेळेला कळतं नाम खरं किती घ्यायचं म्हटलं तरी किती अवघड आहे. इतकंही सोपं नाही आहे. मी बसेन ज्ञानात आणि ते दिवसभर तेच करीत राहीन तर नाही करत आहेत माणसाला. मग त्याला घायला यायला होतं त्यावेळेला खरं कळकळीच नाम की माझ्या हातनं होऊ दे होऊ दे होऊ दे असं म्हटल्यावर मग ते होतं. पण जितकी तळमळ आहे, जितकी कळकळ आहे तेवढी निर्माण झाली की होतं. तर यासाठी थोडेसे असे काही व्यावहारिक उपाय आहेत. एक सावधोडं सांगितलं, एक आपल्या संवेदनांचं बघावं, आपण असं काही ब्रँड करून टाकलं का असं असायचंच, काही तसं काही नाही आहे. तर हे जर आपण ठरवलं, तसं म्हटलं तर द्वेष म्हणचं अमकं तमकं सगळं जगात असायचंच, म्हणजे असू तितकी मला काय लागू आहे. भगवंताला कुठं लागू झालं ते नाही झालं ना, मग मला नाही लागू नाही होणार. पण त्याला काहीतरी पुन्हा संघर्षाचा प्रश्न येईल, मग त्याच्यातून तो निभावता येत नाही असं होईल, मग ते पुन्हा तळमळला गेलं, मग मदतीची गरज लागेल, मदतीला देव आठवेल, देवाला नाम जोडेल, असं क्रमाने जाता येईल. मग जाडता येण्यासाठी हे सगळं सावधान असावे. दुसरं, सद्गुरूंचं अखंड अनुसंधान कसं ठेवावं. प्रपंचाच्या व्यवहाराशिवाय चालत नाही आणि तो व्यवहार करताना नाम आणि अनुसंधान टिकत नाही. या अडचणीतून बाहेर कसं? बरोबर आहे, व्यवहाराशिवाय चालत नाही आणि व्यवहार करताना नाम किंवा अनुसंधान टिकत नाही, बरोबर आहे. असं होणारच. म्हणजे ज्या अर्थाने जो प्रश्न आहे तशा अर्थाने ते होणार. कारण काय असेल बघा, की आपल्याला प्रपंच हा परमार्थमय करता येत ते म्हणून तसं होतं. पहिली गोष्ट, हा प्रपंच माझा परमार्थ आहे, ब्रह्मरूप हा संसार. गेल्या वेळेला आपण म्हटलं, पुढे आता कदाचित त्याचा काय विचार करायचा बघूया. पण ते जे म्हटलं की त्यांना तो स्वतःला ब्रह्मरूप हा संसार, हे ब्रह्मरूप कसं काय झालं, संसाराचं ते उलटे आहे सगळं असं आपण म्हणतो. मग तसं हे प्रपंचाचं व्यवहार आहे, तो नाममय होऊ शकतो, तो अनुसंधानमय होऊ शकतो, अशा तऱ्हेची कल्पना समोर नाही आहे. म्हणून असं होतं, ते तसं होऊ शकतं. आणि मग काही वेळेला प्रपंचाचं म्हटलं तसं व्यवहाराशिवाय चालत नाही. व्यवहारात म्हणजे खरं खोटं आलं, व्यवहारातले सगळे त्या नियम, नफा तोटा अमकं तमकं सगळे नियम लागू झाले, बरोबर आहे. पण आपण नफ्या तोट्यात न अडकणं आपल्या स्वाधीन आहे ना, आहे. नफ्या तोट्यात न अडकणं म्हणजे परमार्थात गुंतल्यासारखंच आहे. ते तिकडे गुंतलो, त्या बाजूला गेलो, तिथेच नफ्या तोट्याला काही अर्थ उरत नाही. जिथे भगवंत हातात आहे तिथे लौकिक नफा तोटा चालेल, त्याचं काही विशेष वाटत नाही, लाभहानीचं काही विशेष वाटत नाही, तर ते करता येतं. फक्त ह्याच्यासाठी आता म्हटलं तसं मला काही ना अशी अडचण आहे, याच्यामध्ये त्यांची ती अडचण आहे, बरोबर आहे, की असं कसं करता येईल, म्हणजे हे करताना ते कसं सांभाळता येईल. आता हे करताना महाराजांच्या भाषेत किंवा आपल्या अनुभवातलं सांगायचं असेल तर आपल्याला स्वयंपाक करताना त्या क्षणी मुलावरचं प्रेम असतं का नसतं, ओरडलं की लगेच लक्षात येतं की आहे तसा गॅस बंद करतो म्हणून धावतो तिकडे. आजच्या काळात की त्याला काहीतरी ओरडलं आहे, मूल आहे, लहान आहे, ओरडलं आहे, मग आता इकडं आपलं मग स्वयंपाक करताना मुलाचं प्रेम मी कसं लक्षात ठेवू वगैरे प्रश्न येत नाही, येतो का? मुलाचं प्रेम असतं ना, म्हणूनच तो वाटतं ना तिथे ओरडलं की आपल्याला काहीतरी होतं. ते का होतं तर ते एकाच वेळेला दोन्ही लक्षात राहतात, ती राहण्याची कुवत आपल्याकडे आहे. कारण परमार्थ हा मूलतः अंतरंगाचीच गोष्ट आहे. तर नाम काय, अनुसंधान काय अंतरंगात धरून ठेवलेलं आहे, गुरु काय अंतरंगात धरून ठेवलेले आहेत. मग आता इकडे व्यवहार काय होणार, व्यवहारात काय करायचं आहे, अंतरंगाचं काही कामच नाही, तिकडे सगळं व्यवहार आहे तोच. मध्ये म्हटलं तसं प्रतिक्षिप्त क्रिया सरळ होत जातो, कुठे मीठ कुठे मोहरी कुठे हे काही शोधायला लागत नाही, इकडे डावा आता उजवात सगळं बराबर ओके. मग त्यावेळेला कुठं आपल्याला त्यात लक्ष घालायला लागते, पण व्यवहाराच्या हालचाली आहेत. आता ह्या करताना मोहरीलाही राम म्हणता येतं, मिठालाही राम म्हणता येतं, पाण्याला राम म्हणता येतं, फोडणीला राम म्हणता येतं, त्याच्यात जर आपल्याला हवंच असेल टिकायला असंही म्हणता येतं, फोडणी टाकली राम. आता तिकडे ते यज्ञ करतात, काय अमुक ते स्वहा अमकं स्वहा तमकं स्वहा सगळे शेवटी म्हणतात ना त्यावेळेला, म्हणत कृती करतात की नाही, म्हणजे म्हणता कृती करता येते. आता जे म्हणायचं तर ते भगवंत आहे एवढं लक्षात ठेवलं तर नाम घेतलं, रामायण स्वहा काय असेल ते आपल्या काय तेल तापवा, काय फोडणी घाला, काय त्याच्यात आणखीन काय कांदा घाला, काय तुम्हाला घालायचे घ्या. एकदा घातलं की त्या वेळेला एवढं जरी नाम आलं तरी आठवेल हे सगळं होणार ते त्यांच्या कृपेनं होणार. मग हे भान येऊन हळूहळू मनुष्य प्रपंचातली काम करता करता भगवंताचं स्मरण ठेवते. मग हे स्मरण जर असं राहिलं तर ह्या दोन्ही गोष्टी करण्यामध्ये
विसंवाद नाही, यामध्ये कोणतंही तफावत नाही. हे करताना येतील. फक्त आपल्याला अशी कल्पना आहे की आपण जेव्हा देवासमोर बसू, ध्यान करणार वगैरे, त्यावेळेला भगवंत मी, कुठलं भगवंत, मी रिंग वाजली की मनुष्य ताडकन उठते, कुठलं काय तसं काही भ्रमात राहण्याचा अर्थ नाही, हो की नाही. जरी सायलेंट, काही वेळा ते लोक सायलेंटवर ठेवतात आणि ते लाईट पक व्हायला लागली की इकडे पक होतं, ते नाम जातं निघून, कुणाचं आहे बघूया, अरे बापरे, चला. साहेबाचा म्हटलं की, मित्राचं म्हटलं की, आईचं म्हटलं की, मुलीचं म्हटलं की लगेच उठतोच ना शेवटी. नको असलेल्या माणसाचं म्हणलं असलं तर राम 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 डोळे मिट हे आम्ही प्रपंच आमचा व्यवहार. आता काय बघायचं, असं जर होत असलं तर मग आपल्याला ते करता येतं आहे. त्यावेळेला त्याचं पण भान आपल्याला आणि हे पण आहे. मग ठीक आहे, या अडचणीतून बाहेर पडायचं काम शक्य आहे, लोकांनी केलेलं आहे आणि आपण करायचं ठरवलं असेल तर ते करणं शक्य पण आहे. तेव्हा आता काही एक पारंपरिक प्रश्न आहे एक, ठीक आहे. एखादी सामान्य स्त्री आहे, सर्व संतांनी नरदेहाचं महत्त्व सांगितलं आहे, घेतल्या गेलं नाही. दासबोधातही नरदेहच म्हटलं आहे. कोणत्याही ग्रंथात स्त्री देह असा कुठलेही उल्लेख नाही. नरदेह आणि स्त्रीदेह असं विषय आहे, ठीक आहे, असा कुठेही उल्लेख नाही. तर मग स्त्रियांचा उद्धार होणार कसा? बरोबर होणार की. आता तुम्ही समोर आहे म्हणून म्हणतो असं नाही यात काही डाबाऊज वगैरे काही नाही आहे. तर कसं काय मग शक्य आहे? आत्तापर्यंत म्हणजे फार थोड्या स्त्रिया उद्धरून गेल. आपल्याला कसं माहिती आहे काय, मला माहिती नाही. थोड्याफार स्त्रिया उद्धरून गेल, फार थोड्या स्त्रिया उद्धरून गेल्या. फार थोड्या का फार हे मलाही नक्की माहीत नाही, कारण उद्धरला हे कसं सांगणार नाही का. आता त्याचं उत्तरात ते पुढं आहे म्हणून. आता उदाहरणार्थ काय तर अक्कास्वामी आहेत, वेण्णास्वामी आहेत, मीराबाई आहे, मुक्ताबाई आहे, कलावती आहे, किती याचं नाव आहे, जनाबाई आहेत. हे काही थोड्या आहेत असं मला वाटत नाही, नाही का. हे आत्ता आपण वगैरे वगैरे म्हणतो आहे आपण त्याला. आणि ह्या ज्या स्त्रियांचा उद्धार झाला त्या प्रत्येक स्त्रीला फार मोठमोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. माझ्यासारख्या अतिसामान्य स्त्रीचा उद्धार कसा होणार? बरोबर. तेव्हा आता हे कसा होणार? आपण काय मुळाकडे कधी जात नाही. काय म्हटलं हे बघितलं ना तर कळतं. खरं सांगायचं तर इथे जे नरदेह शब्द वापरला तर तिथे स्त्रीदेह नाही वापरला, यातच त्याचं उत्तर आहे. हा जो मूळ शब्द आहे हा पुरुष आणि स्त्रियातला भेद आहे. बरोबर. आपण त्या अँगलने विचार करतो आहे, त्या दिशेने विचार करतो आहे म्हणून तसं वाटतं. सकृत दर्शनी बाह्य आकारामध्ये जरूर भेद आहे, त्यात काही शंकाच नाही. आता जो समाज, ज्या व्यवस्था, जसं जिथे असेल तसे त्याच्यावर मर्यादा पण आहेत, हे पण बरोबर आहे. आता ह्या सगळ्या झाल्या बाह्य गोष्टी. मनुष्य बाह्यांगाने उद्धरतो का अंतरंगाने उद्धरतो याचाही विचार करायला पाहिजे. आता ते सोडवत गेलं पाहिजे की मनुष्य उद्धरतो तो पुरुषासारखे पुरुष आहे, स्त्रीसारखी स्त्री आहे. उद्धरलं ह्याच्यावर काय आपण ठरवणार, कसं ठरवणार? म्हणजे ते अंतरंगाचाच विषय आहे ना, तो मनुष्य मनातून सुटलं. प्रपंचाचे कशाचे त्याला पाश राहिले नाहीत. मन हे उन्मन करून पाहासे, हे की नाही. हे काही केवळ पुरुषांना सांगितले वगैरे असं काही नाही. मन हे उन्मन करून पाहासे युगवे चिन्मय मोड आहेच. तर हे केलं तर ते स्त्रियांना पण जमतं. आता कदाचित ह्या जसा फरक आहे तसा थोडासा अडकण्याचा स्वभाव हा असू शकतो. तो मुळात दिलेला आहे तसा. थोडा भेद जो निसर्गाने भेद केला आहे ना, काहीतरी कारणाने भेद केला आहे त्याच्यामध्ये, आणि मग हे दिलं आहे काम. हे पूरक काम आहे, हे स्वतंत्र काम नाही, पूरक काम आहे निसर्गाच्या दृष्टीनं. म्हणून हे असं झालं. आता आपण बाह्यभेद पाहतोय. बाह्यता उद्धरलेला माणूस म्हणजे इथे म्हटले त्या अर्थाने पुरुष, तर पुरुष आणि बाह्यता उद्धरलेली स्त्री ह्याच्यामध्ये नक्की काय फरक असतो? त्यांनी काही वेश धारण केला म्हणजे कोणी उद्धरत नाही, हे तर खरं आहे. त्याच्यावर आपण काही समजत नाही. आपल्याला तेवढा आता त्याची पारख आहे. मग तेवढी पारख आहे तर मग बाह्य वेशावर हे अवलंबून नाही, मग बाह्य आकारावर तरी कुठे अवलंबून आहे? एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखादी आजी, कोणीतरी काकू, मावशी, कुणीही भेटू शकेल ना, त्याचा संबंध आला म्हणून. एरवीसुद्धा कोणी ज्यांना कोणाला काय काकू म्हणतात, काय म्हणतात, त्यांनासुद्धा त्यांना त्या उद्धरल्याच ना. मग त्या उद्धरल्या त्या आणि त्यांच्या उद्धार म्हणजे काय होतं, थोडंसं बाह्यकल्पना जशा सगळ्या आड येतात तशी ही पण आड येते की बाह्यकल्पनेमध्ये ते उद्धरले. मग आता सगळीकडे उल्लेख हे केले. काय होतं, ह्या सगळ्या ज्या हे आहे ना, लेखन आहे, हे आहे. आत्ता निर्मिती, ग्रंथ निर्मिती आहे, प्रवचनं आहेत, बाहेर प्रवास आहेत, एकट्याने कुठेतरी हिमालयात जाणं आहे, अमकं आहे, तमकं आहे. हे व्यावहारिकदृष्ट्या पुरुषांनी जास्त केलं. त्यामुळं तशा तऱ्हेचं साहित्य निर्माण केलं. आपल्या ज्या आता मानसपूजेतसुद्धा म्हणतानासुद्धा
ते आता जर पुरुषाने लिहिलेले तर त्याचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये आहे. सादर करीते गुरुराया का करीतो गुरुराया? सादर करीतो गुरुराया. आता हेच जर एखादी स्त्री म्हणायला गेली तर ती म्हणेल सादर करीते गुरुराया. आता म्हटलं तर अर्थ एकच आहे, पण तरीसुद्धा आपल्यातले भेद आहेत त्यापोटी आपण तसं म्हणतो. म्हणावं, काय हरकत नाही. तुम्हाला सादर करायचं आहे हा मूळ प्रश्न आहे. क्रियापदाशी काही संबंध नाही. सादर काय करायचं आहे ते करायचं आहे का मुळात ते आधी बघा. ते असेल तर ते त्यानेही लागू आहे ह्यानेही लागू आहे, कारण सादर करायचा प्रश्न आहेच. मग ते असं आपण बाह्यता बघतो म्हणून आता ह्या साहित्यावर तसा प्रभाव आहे, कारण त्यांच्याकडून साहित्य निर्मिती जास्त झाली आणि यांची काही साहित्य निर्मिती ही कधी प्रकाशात आली नाही असं पण आहे. त्या बहिणाबाईच्या वेळा कळायला किती वर्ष जावी लागली, त्यात काही वाङ्मय नाही आहे का, पण ते साहित्य असूनसुद्धा आणि त्याच्यात परमार्थाच्या सुद्धा छटा त्यात असूनसुद्धा ते बाहेर प्रचलित व्हायला किंवा लोकांना कळायलासुद्धा कितीतरी वर्ष लागली की नाही. मग हा काही फरक आहे, काही कालमानाचा आहे, काही या प्रभावांचा आहे. आणि मुळात या अर्थाने हा काय मुळाशी जावं म्हटलं ना तसं काय होते, एक काहीतरी मूळ सांगतात त्याच्यावरनं लोक दुसरा अर्थ काढतात, तिसरा चौथा पाचवा शेकडो वर्ष गेली की नाही तो अर्थ पक्काच होऊन जातो. आता उदाहरण म्हणून सांगा, आपल्याकडे ते देवळाचे कळस बसवतात की नाही, तुम्हाला माहीत आहे ते काय ते देवळाचे कळस जर बसवतात तर त्यावेळेला ब्रह्मचारी संन्यासी मनुष्य लागतो थोडक्यात. म्हणजे त्यातसुद्धा अर्थात गल्लत आहे थोडीशी, पण संन्यासी लागतो. तर संन्यासी लागतो असं म्हणून गावोगाव संन्याशांचा शोध घेऊन त्यांना आणून त्यांच्या हस्ते कळस बसवतात. कारण संन्याशाच्या हस्ते कळस बसवावा असं कुठंतरी त्यातलं निम्म अर्ध रूढ झालं. मूळ त्यांना तसं म्हणायचं आहे का काय? तसं नाही म्हणायचं त्यांना. कळस बसवला म्हणजे पूर्णता आली तर त्या अर्थाने तो निर्वंश होईल असं कुठंतरी म्हटलं गेलं आहे. मुळात खूप मागं गेलं तर ते लक्षात येईल की निर्वंश होईल. आता निर्वंश होईल म्हणल्यावर प्रापंचिक कसं बसवणार ते घाबरतो, मग तोच अर्थ धरून बसतो. त्याला संन्यासीच लागतो, संन्यासीला अहो संन्यासी कशा तुम्ही बसवा वाव दे काय देवाला व्हायचं म्हटलं तर तुम्ही कळसावर बसलाय म्हटल्यानंतर आता कशाला खाली मातीत जमिनीत यायचं. पण तसं होत नाही. ते कळस बसवा संन्यासी लागतो. म्हटलं कुठं लिहिले तसं काय संन्यासी लागतो? म्हणजे नाही बा ते काय माहिती आपल्याला चालत आले आपल्या परंपरा आहे म्हणतात लोक, आम्ही आपलं शोधतोय शोधा. ह्याच्याशी काही संबंध नाही त्याचा. तर निर्वंश येईल असं म्हटल्यामुळे ती कुठेतरी पूर्वी भीती घातल्यामुळं असेल. मग आणि तसंही व्यवहारात आणि ते तिथं ते त्यांना शक्य असेल कदाचित त्या काळात ते सोपं असेल म्हणून तसं म्हटलं असेल. पण मूळ विषय आहे तो वेगळाच आहे. रूढ होताना तो मात्र असं झाला आणि त्यामुळं मग पळवाटा काढून ते मग संन्याशांना बिचाऱ्यांना तिकडे ते सगळे कळस बसवायचं काम करावं लागतं. खरंच आहे. म्हणजे मला वाईट वाटतं त्यांचे एवढं काही हेच काम आहे असं नाही, त्यांच्याकडे फार मोठी कामं आहेत. कळस बसवायचं काम गवंडी करतात, शेवटी ते हात लावतात आणि बाकी सगळे मिळून. तुम्ही बघितलं असेल कळस बसवताना वगैरे बघितले तिथं अवघड सगळ्यात असतं काम. मग नुसतं हात लावा म्हणतात म्हणजे पुन्हा आपल्यावर काय जबाबदारी यायला नको, प्रॉब्लेम नको. काय प्रॉब्लेम नको, काय जगामध्ये दुसऱ्या कारणाने काय प्रॉब्लेम निर्माण झाला आपण काय करणार आहे का त्याचं? काही करू शकत नाही. मग नाही करू शकत नाही, मग ते संन्याशांना बसवत ते कशाला पाहिजे? ते असं काहीतरी करून ठेवलेलं असतं. आता हे का मी म्हटलं तर मूळ आपण ह्यात जो पुरुषार्थी किंवा स्त्रीचार्थी असा जो शब्द वापरला मूळ कशात असेल? आपल्याकडे आद्य ज्ञान जे आहे म्हणजे ते वेदाच्या मागं काही अजून ज्ञान मिळालेलं नाही. वेद आहे, वेदांत आहे, दोन्ही आहे. दोन्हीमध्ये पुरुष शब्द मुळात पुरुषः असं पण आहे आणि पुरुषः असा पण आहे. दोन्ही वापरलेले आहेत, हे एक लक्षात घेऊ. आता हे दोन्ही जे वापरले त्यात वेदातला पुरुष शब्द हा सर्व जीवमात्राला लागून असलेला असाच आहे. त्याच्यात कुठेही कशाही अर्थाने स्त्रीलिंगाचा किंवा ह्याचा कशाचाही स्त्रीचा अशा अर्थाने उल्लेख नाही. हे पुरुषांसाठी स्त्रियांसाठी असं कुठेही म्हणलेलं नाही. म्हणून आपल्याला एवढ्या काळामध्ये ज्या गार्गीन मैत्रिणी दिसतात ते त्याचं कारण ते आहे की ते मुळातच त्यांना अभिप्रेत नाही. वेदामध्ये याचं नाही. वेदामध्ये असं म्हटलं आहे किंवा आपल्याला जर आणखीन त्याच्यात त्यांनी त्याचा अर्थ वेदांनी केलेला आहे, वेदांताने केलेला आहे, दोन्हीमध्ये आहेत. वेदांताने जो वापरला तो म्हणजे जे खरा म्हणजे तो आता वेदांतच आहे. आधी वेदाचं बघू वाटलं तर वेदाच्यात वापरताना स्त्री पुरुष सर्वांना जीव या नात्याने उल्लेख केलेला आहे. त्यांनी हे केलं नाही आहे पुढे असं काही काम की हे यांना जमणार नाही त्यांना जमणार असं काही त्यांनी मुळात केलेलं नाही. आता बाकीच्या गोष्टी कितीमध्ये निर्माण झाल्या असतील ते काय आता सांगायचं. 10,000 वर्ष लाख वर्षाच्या परंपरा आहेत तिथे आपण नाही काही त्याच्यातलं कळणारमधले हे त्याच्यातले आपल्याला 500 वर्षाच्या इतिहासात इतकी डिस्टॉर्शन आढळतात. ज्ञानेश्वरीच्या एवढ्या प्रती होतात, तुकोबांच्या गाथेच्या एवढ्या प्रती आहेत, त्यात प्रक्षिप्त आहे, त्यात अमुक आहे तमुक आहे, हे एवढं आत्ता 200-300 वर्षातली गोष्टी. 10,000 वर्षाचं काय सांगणार आपण. त्यामुळे त्यामधल्या कालमानाप्रमाणे जे बदल होत गेले त्यात हे अर्थ आले. नाहीतर ह्या अर्थाचं त्यांना म्हणायचं काही नाही. उद्धाराचं त्यांना आत्ता आपण स्वामी शब्द वापरला का असं म्हणणार तो त्र्यंबी स्वामी सो किती
स्वामी महाराज वेण्णा स्वामी, आत्ता वापरले शब्द अक्का स्वामी. हे स्वामी शब्द कुणाला लावायचा, यात कुठे स्त्री पुरुष संबंध आला का? उद्धरले त्यांना स्वामी म्हटलं. कारण जो स्वतःचा जगताचा अशा अर्थाने आपल्यापुरता त्याच्यावर सत्ता चालायला लागली त्याची, ती झाली तो स्वामी झाला. मग आता ते स्वामी झाले ते सगळे, मग त्यात अक्का स्वामी आले, वेण्णा स्वामी सगळे आले. मग त्याच्यात हे सगळे आले. मग आपल्याला ते आता त्यांनी काय भोगले, त्रास भोगला, बरोबर आहे. त्याच्यातला व्यवहाराचा जो भाग आहे तो बाजूला करा क्षणभर. आज परिस्थिती 300 वर्षापूर्वीची एखाद्या विधवा स्त्रीची किंवा यांची काय परिस्थिती होती ही आठवली तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला त्यांना काय आपत्तीने तोंड लावलं, बरोबर आहे. पण आज तसं काही नाही आहे. आज खासदार आणि आमदार काय तुम्ही म्हणणार, त्याच्या पुढे काय नाही आहे. आता त्यांची क्षेत्र विशाल आहेत आणि ते बरोबर आहे, त्यांच्या दृष्टीने हे बरोबर आहे. कामामध्ये मुळात ठेवणीमध्ये काही नैसर्गिक फरक आहेत ते आहेतच, ते ह्या सगळ्यांनी दूर होणार नाहीत. पण मुळात वेदांनी ज्याने ज्ञान म्हणून ज्ञानादेव तू कैवल्यम जिथे आहे तिथे ह्याचा काही भेद नाही आहे. त्याने उद्धरता येतं. आता आपल्याला काय वाटतं, उद्धरलं की त्यांनी समाज खरं हे होईल ते होईल, मग ग्रंथ होईल, प्रसिद्ध होईल, मग पुरस्कार अमकं तमकं 17 भानगडी आपल्या डोक्यात त्याच्याशी त्यांचा काय संबंध नाही. उद्धरलेला घरात स्वयंपाक करू शकतो, उद्धरलेल्या घरात तसंच राहू शकतो आयुष्यभर, काय फरक पडत नाही त्याला. पण तो त्यात अडकलेलाच नाही. ते पुरुषाला नाही जमणार. एखाद्या वेळेला एखाद्या घरामध्ये बघा पुरुषाला नाही जमणार पण स्त्रीला जमणार का जमणार? तो उद्धराचाच प्रश्न आहे, तो मनातच आहे. त्यातनं आतून मोकळा झाला. महाराज म्हणे तसं ते वाचतो जसा तो नारळ, तसं जर तो आतून सगळ्या आसक्तीने सगळ्यांनी जर सुटलेला असेल तर तो वाचतो. तसं वाजायला काय ते स्त्रीचं मस्तक आणि पुरुषाचं मस्तक आज काही फरक नाही केलेला, वाजायचं ते तेच वाजणार आणि त्यांना तेच पाहिजे, बाकी काही नको आहे. त्यामुळे त्या अर्थाने उदाहरण्यात अडचण नाही. यम जीवमश्नवामहे न सरिष्यति पुरुषः असं ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात म्हणलेलं आहे. यम जीवम अश्नवामहे, तर हे त्यांना म्हणायचे. तिथे सांगताना त्यांनी पुरुष शब्द हा जीव या शब्दाने वापरला. उद्धार कोणाचा होणार? जीवाचा होणार. पुरुषाच्या देहाचा होणार का स्त्रीच्या देहाचा होणार? असं काही नाही होणार. उद्धार सर्वांचा होणार. आणि तो त्यासाठी मुळात काय होतं, म्हणून म्हटलं ना, मुळात काय ते आपण बघितलेलं नसल्यामुळे हे सगळे प्रभाव आपल्याला जाणवतात. ते सुद्धा आपल्या तात्कालिक आणि जवळपासच्या ऐतिहासिक ज्ञानावर अवलंबून आहेत. त्याच्या मागे गेलं तर ह्यातलं काहीच सापडत नाही. मग ते लक्षात येतं की वेदातही काही नाही. वेदांतात सुद्धा त्यांचं म्हणणं, वेदांताचं काय म्हणणं आहे तर देह हे जे आहे याच्यात ज्याचं अधिष्ठान आहे तो पुरुष. आता देहात अधिष्ठान एकच असतं, आत्मारामाचं असतं ना, मग ते इथेही तेच आहे तिथेही तेच आहे. मग त्यांना ज्या वेदांताला ज्या अर्थाने म्हणायचं आहे त्या अर्थाने जीव आहे. मग जीवाला असं काही त्याच्यावर काही ब्रँड नाही केलेलं कुठलं, त्यात काही भेद नाही केलेला. मग तो जर केला नाही तर आपण कशाला विचार करायचा? काही नाही, त्यांनी सांगितलेलं आहे, आपण पुढे जात राहावं. आता ह्याच्यावर व्यवहाराच्या, आता त्या व्यवहाराच्या मर्यादा त्या समाजाप्रमाणे, त्या वेळच्या धर्माप्रमाणे, त्याच्या चालीरीतीप्रमाणे या सगळ्यामुळे त्या मर्यादा येत असतात, त्या बदलतही असतात. आपल्याला पूर्वी 100 वर्षापूर्वीचं काव्य बघा आहेच तसं, म्हणजे त्याच्यात एक पद पण आहे की हे अशा स्त्रियांना रस्त्यानं चालल्यात वगैरे, काय हे चालले. म्हणजे आता हे 100 वर्षापूर्वीची मानसिकता आहे. आता ती त्याच्या मागं अजून 2-3 वर्ष आणखीन 400-500 वर्ष आजीच राहील. पण त्याच्यानंतर मग वेणा स्वामी उधरले. मग त्यांना समर्थांनी कशाला हे केलं, अनुग्रह कशाला दिलेत, त्यांना ही कशाला पुढची मार्ग कशासाठी जाऊन दिलेला आहे, उद्धाराचा मार्ग कशासाठी चालला आहे. आणि त्या त्यांच्या पावले पूर्णविराम शेवटी ते तिथे भजन करतात, कीर्तन करतात आणि शेवटचं पायावर डोकं ठेवतात. हे कुठून निर्माण झालं? म्हणजे समर्थांच्या वेदांनासुद्धा कळणं अवघड आहे. पण हे डोळ्यासमोर आहे की जिथे त्यांना सार्थकाचा शेवटचा क्षणसुद्धा सार्थकाचा गुरुच्या पायाशी मिळाला. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय मिळायचे? ह्याच्यापेक्षा बाबा मला ते, मी समर्थांची क्षमा मागून सांगतो, समर्थांचं वाटेला हे नाही आलं, शेवटच्या क्षणी त्यांनी रामाच्या समोर आपला आंदोलन घाला म्हणले. पण हे जे काही भाग्य होतं कीर्तन करत राहायचं आणि शेवटी त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं, हा काय असेल? जे इतका उतरलेले लोक आहेतच. आता व्यवहाराने जे होतं ते हाल अपेष्टा म्हणतो आपण, त्या ह्यातल्या उद्धाराच्या वाटेतले नाहीत, नामाच्या नाहीत. तर हे बघू आता साधन विचारणं वगैरे हे गुरुजींचाच प्रश्न आहे. तर जिवंत गुरुकडून किंवा देहातल्या गुरुकडून अनुग्रह घेतल्यावर त्याच्याशी संपर्क ठेवणं, त्याला वेळोवेळी साधन विचारणं, या गोष्टींची जबाबदारी शिष्याची असते का गुरूनच फॉलोअप ठेवायचा? हां, मला तो शब्द लागला नाही, पटकन इंग्लिश होतं थोडंसं, क्षमा करा. खरं सांगितलं तर गुरूनीच फॉलोअप ठेवायची वेळ आलेली आहे, तर काय करणार? कारण शिष्याच्या दृष्टीने काय झालं, एकदा पायावर डोकं ठेवलं तो म्हणतो आता सगळी जबाबदारी तुमची. ते गुरुदेव बसतात नाम घेत की नाही. आता भाऊसाहेबांना ते म्हणे तुम्हाला काय नाम घ्यायची एवढी गरज आहे? ते म्हणजे इतके लोक नाम घेऊन जातात, काही करत नाही, सगळे कबूल करतात म्हणले, काही करत नाही. मग त्यांच्यावरचं मी नाम घेत बसतो. आता त्यांना कशाला आठवणार 12-12 तास तिथेच बसायला पाहिजे? म्हणजे त्यांच्यासाठी बसावं लागतं काय करणार? तर ते कबूल करतात. त्यांचे काय कबूल केलं हे पण लक्षात असत नाही.
मग ते करणार कुठे त्याच्या पुढचंच झालं ते. आणि त्याच्या पुढे मध्ये वेळ जाईल ते आणखीनच विसरून जातात. म्हणजे ह्याच्यात आता ह्यानीच फॉलोअप घ्यायला पाहिजे. तेव्हा आता ते मग ते फॉलोअप त्याच्या काय तुम्हाला भाऊसाहेबांचं तुम्ही आपण सगळी वाचलेलीच आहात सगळी मंडळी, पण तरीसुद्धा भाऊसाहेबांच्या चरित्रात आहे ना की तुम्ही तिथे बसून नावं लिहितात. काय करताय तुम्ही ते नाही म्हणणं मी. शिष्यांचा झाडाझडती घेत असतो, झाडाझडती त्याची, की तो कोण कुठे काय आहे, काय झालं काय नाही, तर त्याचं कुठेपर्यंत झालं हे ते बघत असतात. कारण त्यालासुद्धा शेवटी एक विशिष्ट उष्णता आल्याशिवाय ते उकळत नाही. विशिष्ट उष्णतेकडे जात असल्याशिवाय प्रगती होत राहत नाही. तसं ते आहे. ते तो जर अशा तऱ्हेने घेऊन गेला आणि थंड पडला असला तर त्यांना परत जाऊन त्याला उठवावं लागतं आहे. परत आपण कोणाचं बघितलं, दादू दयालचं बघितलं, तो पुढे संत झाला बरोबर आहे सुफी संताचं, पण त्याच्या गुरुला दारात येऊन उभं राहावं लागलं शेवटी. तेव्हा हे झालं. म्हणजे हे फरक आहेत. त्यामुळं ते शिष्य खरं तर असं आहे, काम आपलं आहे, जबाबदारी आपली आहे की नाही माणसं, काम माझं आहे तर माझी जबाबदारी आहे. आपल्याला ऑफिसमधनं कोणी दाखल्याला घरी तुम्हाला दाखला द्यायचा होता, शाळा सोडल्याचं नाही, अगदी 7-12 वगैरे असं फेरफार दा हरकत अमकं तमकं सगळं, तर तुम्हाला हवा आहे का, म्हणजे मी त्यासाठी आलो आहे वगैरे, आणि काही चहा पाणी नसलं तरी चालेल, अगदी गार पाणी झालेलं नसतं असं म्हणून कोण आपल्याला घरी आले का विचारायला, काम आपलं आहे. आपण केव्हा मारतो, पुढच्या आठवड्यात या, ठीक आहे, पुढच्या आठवड्यात या, ठीक. आता हे व्यवहारात चालेल. आता इथे त्यांनी गव्हर्नमेंटनी फॉलो घ्यावा का आपल्याकडे, नाही. मग हे असं आहे. मग आपण याबाबतीत जर व्यवहारात असं आहे तर इथे परमार्थात किती असेल, कारण शिष्याची दृष्टी ही नेहमी गुरुच्या दृष्टीपेक्षा कमीच असते. जर गुरु कळला तर तुम्ही गुरु झालात असं समजायला हरकत नाही. मी आपलं सांगून ठेवतो की आता खरंच आहे की जर गुरु म्हणजे जो मोठा आहे किंवा थोर आहे किंवा ज्याची दृष्टी अधिक कुठेतरी गेलेली आहे, ती त्याला सगळं विशालतेत तो एकरूपेतरच आहे ना. मग तो विशालतेत एकरूप असल्यावर त्याच्या दृष्टिकोन तिथून बघण्याचा राहतो. म्हणून तो त्याच्यातलं पुढचं सांगू शकतो, तुम्हाला या अडचणी, तुम्हाला हे होईल ते होईल. हे जे सांगतात ते का सांगतात, या क्षणी हे करा, इथे सावधान राहा, आम करा तम करा. ते कशासाठी करतात, त्यांना ते दिसत असतं ना. मग चर्मचक्षु ते न दिसे, काल आपण बघितलं तिकडे ते हेच की ते डोळ्यानं दिसत नाही, आपल्या डोळ्यात दिसते त्यावर सत्य, आपण त्याच्यावर जातो, त्यांना त्याच्या ज्ञानचक्षुने दिसतं. मग तेच कधीही मावळत नाही असंच असतं. म्हणूनच ते सांगतात पुढं खड्डा आहे, पुढं अमुक आहे, पुढं तमुक आहे. हे काय सांगतात, तर ह्याचं कारणच ते आहे. म्हणून ती जबाबदारी त्यांचीच आहे. फक्त काय होतं आहे शेवटी की मुलांना ते हे असतं, हे आता दुसरं गुरूंच्याबद्दल ते नाही सांगत आता. तर मुलाने अभ्यास नाही केला, मुलीला सांगितलं केर नाही काढला, मग घरातला केर नाही काढला, आई म्हणते बाबा, किंवा काय सासूबाई म्हणतात म्हणा, सासूबाईनं काय म्हणण्यात धाडच असेल असं वाटत नाही, पण तरीसुद्धा म्हणतो, सासूबाई म्हणतात म्हणा तुला केर काढायला सांगतात. आता ते संध्याकाळपर्यंत नाहीच काढला. तिचा काय विचार करणार, आपल्या घरात 4 पाहुणे येणार, संध्याकाळी 4 माणसं येणार, आपल्या घरात स्वच्छता पाहिजे, आपण आपलं केर काढून घ्या. शेवटी ते केर काढतातच ना. म्हणजे व्यवहारात सुद्धा जरी असं ना ते असलं तरीसुद्धा त्याला ते केर काढावा लागतो. आणि तो म्हणतो घर स्वच्छ राहते. मग आता त्याच्या उद्धाराची काळजी आहे म्हणून ते शेवटी उद्धाराची चिंतावाही, कल्याणाची दिशा देई, ते जे काय आहे ते ह्यासाठीच आहे की हा नाही काढत, बरोबर ठीक आहे मी काढतो असं म्हणून काय तो काढतो. कारण शेवटी त्याला त्याची काळजी आहे की ठीक आहे याला आज जमलं नसेल, उद्या जमलं नसेल, परवा जमलं नसेल, आणि महाराजांसारखे असले तर काय केरच काढत राहतात, दुसरं काय करणार. तात्यासाहेबांसारखे असले तर सांगतच बसणार, पटेपर्यंत सांगणार. तर काय करणार, पटेपर्यंत सांगणार म्हणजे 12 वाजले तरी सांगणार, 1 वाजले तरी सांगणार. पटलं ना आता ठीक. ते मंडळी म्हणायचे आत, अहो पुरे आता त्याला कळलं असेल, आपण ऐकलं असेल ते त्याला कळलं असेल, पण तो अजून करीन काय म्हणणार नाही मला, तो अजून तो करीन म्हणेपर्यंत तरी, आता करीन म्हणेपर्यंत तरी परंपरा तिकडून आहे. करिष्ये वचनं तव म्हणल्याशिवाय गीतासुद्धा थांबत नाही ना. तरी त्यांना एवढं तरी म्हटलं पाहिजे, ठीक आहे बुवा तो करतो का नाही नंतरचा विषय, पण मुळात आधी मी हे करतो असं तरी त्यांनी म्हटलं पाहिजे. किंवा मी काय साधन आहे ते मी करतो असं त्यांनी म्हटल्यानंतर आता नाही केलं तर काय करायचं, ते पुन्हा आहेत की कराटा घ्यायचं, काय करणार. त्यांना जबाबदारी त्यांची शेवटी, जसं त्या मुलांची जबाबदारी आईवडिलांच्यावर आहे तशी त्यांच्यावर आहे. मग ते करतात, ते मग काय अडचणी असतात ते दूर करतात, केअर करतात. सगळं हे चित्त स्वच्छ ठेवणं हे त्यांचं कामच आहे, ते चित्त स्वच्छ व्हावं म्हणूनच करत असतात. तर हे एक झालं. आता ध्यान हे शरीराच्या आत असावं की बाहेर, असं एक पृष्ठमध्ये येऊन गेलेलं आहे तो पेडणी. ध्यान शरीराच्या बाहेर असावं की आत, त्यावेळी कमी असतो, पण खरं तर ध्यान सर्वत्र आहे आणि ते लागलेलंच आहे. जसं विनोबा म्हणाले ते खरं आहे की सृष्टीची पूजा झालेली आहे, फक्त आपला नमस्कार तेवढा बाकी आहे, हो ना. मग आता आपला नमस्कार बाकी आहे तेवढाच करायचा आहे. तसं इथं ध्यान सगळीकडे लागलेलंच आहे. आपण वृक्षाकडे बघा, त्याचं ध्यान लागलेलं असतं. त्याच्या ध्यान लागलेल्या अवस्थेमध्ये त्याला जर फार उघडेल तर आजूबाजून वारा येऊन त्याला हलवून जातो निघून. काही तिथे म्हणत बसत नाही, काही म्हणत नाही, तो त्याच्या पद्धतीने जातो, झाड पुन्हा ध्यानस्थ होतात.
झाडं ध्यानस्थ होतात, पाणी ध्यानस्थ होतं, सगळे ध्यानस्थच आहे, सगळी सृष्टी ध्यानस्थ आहे. तेव्हा आपल्या बाहेर सगळीकडे ध्यान आहेच. फक्त मला बघितलं तर दिसेल. मी झाड म्हणून बघते तोपर्यंत नाही कळणार, मी पाणी म्हणून बघते तोपर्यंत नाही कळणार. त्याच्यात उतरलं की ते ध्यान काय आहे ते कळतं. मग त्याच्यात उतरलं की कळणार. पाणी बघून काय होणार, बघून नाही व्हायचं. त्यामुळं ते उतरूनच होणार, पिऊनच होणार. तर ते आपण जे आत्ता बघितलं अन्नाच्या परिबळे वगैरे हे सगळं असंच आहे. तर तशा अर्थाने आपण ते करून बघितल्यानंतर होणार. आता ध्यान, त्यामुळं आत की बाहेर असा काही प्रश्न नाही. आपल्या दृष्टीनं आपण खरं सांगायचं ना तर बाहेर, आत किंवा अन्यत्र असे कुठेतरी असतो. मनाने अन्यत्र, शरीराने डोळ्यामुळे बाहेर, आणि आत काही आपण काही बोलूच नाही. तर आत जे आहे ते ध्यानाला अनुकूल आहे का हा विचार करावा. आपण ध्यानाला आतून प्रतिकूल असतो. बघा, शांतीचं प्रेम आहे का मनामध्ये? शांतीची गरज आहे पण प्रेम नाही आहे, अशी अडचण आहे. नेहमी लक्षात ठेवा, शांतीचं आपल्याला खरोखरच प्रेम आहे का? तर मनुष्य काही करून, आता शांत राहण्यासाठी समजा पाणी पिऊन राहणं आवश्यक आहे, तर मनुष्य पाणी प्यायला तयार आहे, कारण त्याला तर महत्त्व आहे. पण ते तसं ते नाही आहे. शांतीचं आम्हाला गरज आहे, आम्हाला वाटते, कारण अशांती झाल्यानंतर माणसाला शांतीची गरज कळते. मग ती गरज कळलेली आहे, पण त्यावेळेला आतून अनुकूलता नसल्यामुळं आत ध्यान नाही, बाहेर नाही, अन्यत्र आहे, असं सगळं त्रिधा झाल्यामुळं ते ध्यान लागत नाही. मग त्यावेळेला आता काय करता येईल? तर आत बाहेर असा काही प्रश्न नाहीच आहे. आपण जसा निसर्ग, आता निसर्गाच्या बाजूने बघू, आतलं काही विसंवादी कुठे आहे का? शरीराच्या बाबतीत विचार करा. शरीर हे मी बाहेरच्याची सुसंवादी आहे. आपण बघितलं असेल की आज समजा ताण आहेत काहीतरी प्रकारचे शरीरामध्ये, म्हणजे आपल्याला मानसिक ताण वगैरे ते बदलते मी, फक्त शरीरातले ताण. तर त्याच्यात आत असलेल्या ज्या काही विशिष्ट प्रमाणात आत ताण ठेवलेत, जे बाहेरच्याशी सुसंवादी असतात, त्याचं कमी जास्त प्रमाण आपोआप त्याच्याशी जुळून होत असतं. तर ते तेवढे ताण राहिले म्हणजे वाहिनी फुटते की नाही रक्ताची? ती फुटते, कारण तिच्यावर प्रेशर जास्त होतं. ते प्रेशर जोपर्यंत बाहेरच्या प्रेशरशी बरोबर आहे तोपर्यंत काही होत नाही शरीरामध्ये, म्हणजे त्याचा सुसंवाद आहे. माझा तेवढा असावा. मग तो असला की ध्यान वेगळं करायला लागतच नाही. खरं म्हणजे ध्यान लागण्याची वस्तू आहे, त्यामुळं तिच्यासाठी काही करावं लागत नाही. ती बसलं तरी कळते की अरे बस, आता काय करायचं नाही आहे, बाहेर काही नाही आहे, आत काही नाही, कुठे काही नाही, काही नाही आहे. अशी स्थिती झाली की आता म्हणजे कर्तृत्वाच्या दृष्टीनं, कर्माच्या दृष्टीनं करायचं आहे म्हणून काही राहिलं नाही की ध्यान लागलं त्याचं. नाम घेता घेता नाम सुटले पाहिजे, म्हणजे काय शेवटी, म्हणजे ध्यानातच गेला तो शेवटी. नाम सुटलं आणि तो ध्यानात गेला. आता हे आपण शब्दिक बोलायचं नसतं फक्त, पण ध्यानात गेला म्हणजे आता तो ध्यानात गेला. कारण काय झाले, नामात सुद्धा टॅग त्याला नकोसं झाला. बस आता काय ध्यानात राहील, म्हणजे कशात राहील ते त्याला सांगता येत नाही. ही जी मुद्दा आहे शेवटी, ते मला दाखवाल का मार्ग सांगाल का सांगेन, पण कसं आहे ते नाही मी सांगू शकणार. तुम्हाला कसं मिळालं ते मी नाही सांगू शकणार. हे भाषा संतांच्या चरित्रात ज्या दिसतात महाराजांच्यापासून, त्या सगळ्या यामुळे आहे. तेव्हा आत बाहेर म्हणा किंवा बघणारा म्हणा, ध्याता ध्येय ध्यान, हे जे सगळं आहे ती त्रिपुटी आहे. तिचा लय झाला की ध्यान लागतं खऱ्या अर्थाने. मग म्हणून ते कृष्णमूर्ती जे म्हणले ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड, हे काय आहे? हे ध्यान आहे. हे लक्षात येईल आपल्याला. आपण बघा, एखाद्याशी तादात्म्य झालेला असला मनुष्य, तो झाडाशो पानाशो, काही माणसाने ते बागकामाची आवड वगैरे असते, ते फुलांचं त्यांचं त्यांना एवढं असतं, काहीतरी त्या झाडाचं काहीतरी एवढं असतं की सारखं ध्यानच लागलेलं असतं. ते मधनं जाऊन ते लहान मुलांच्याकडे जाऊन जसं खिडकीतून बघून येतात, खेळते की नाही, बरोबर आहे, जबाबदारी आहे. तर तसं इकडं त्या झाडाकडे सारखं ते झाडाचं ध्यान लागलेलं असतं त्याला, की आता हे बरोबर आहे का ध्यान लागतं? तर वाढ झाली नाही, जास्त झाली, पान आलं, फुलं आलं, अमकं आलं, तमकं आलं, सारखं तो तिकडे आहे. म्हणजे असं जर समजा भगवंताकडे असेल तर काय होईल शेवटी? ऑब्झर्व होईल शेवटी. जो ध्याता आहे तोच ध्यान आहे, तोच हे आहे, सगळंच एकच होऊन जाईल. ते एकच होण्याला ध्यान म्हणतात. आता यात काही हातबाहेर वगैरे काही नाही, फक्त आपल्याला ही स्थिती कळलेली असावी म्हणून फक्त त्याच्याबद्दल ही बोलायचं. नाहीतर आपण नाम घ्यावं हे बरं. कधीतरी खूप नाम झालं की नाही की शेवटी थकवा येत नाही चित्ताला, प्रसन्नता असते, फक्त काही करावंच वाटत नाही. असा एखादा मिनिट किंवा क्षण जातो, तो गेला की बस काय ते आम्हाला चुणूक कळली त्याची. मग आता ही चुणूक मिळावी म्हणून पुन्हा 25,000 जप करायला लागतो. आता त्याला काय करणार? म्हणजे असं की त्याला मार्ग नाहीच आहे खरं. म्हणजे पाथलेस लँड हे जे म्हणले ते अगदी बरोबर आहे. कृष्णमूर्ती जे म्हणाले पाथलेस लँड आहे, खरंच आहे. तसा असा मार्ग सांगता येत नाही. फक्त आता वस्तू काय आहे हे समजून घ्यायचं म्हणून फक्त शब्दांचा वापर करायचा, या पलीकडे काही नाही. तर हे असं हातबाहेर वगैरे काही नाही. यातून आता काय आणखीन घेत आहे, दानामध्ये शक्ती आहे, दानामध्ये पुण्य आहे असं सांगितलं जातं. ती शक्ती आणि पुण्य म्हणजे काय आणि ते कशा स्वरूपाचं आहे?
हे अनेक दानावरच्याच आहेत गोष्टी. दानाची आपण दुसरीकडे चर्चा केली आहे त्यामुळं फार करत नाही, पण हे 2-3 वाक्यामध्ये हे बघू. दानामध्ये शक्ती आहे. दानामध्ये शक्ती आहेच, यात दमत नाही. दाने परोपकारे केली संचयास शिक्षा हे आहेच. ती शिक्षा मिळाल्यानंतर मनुष्य त्याच्यातलं जे राहिलं ते त्याचं शुद्ध राहावं, ते त्याला उपयोगी पडावं म्हणून ते सांगितलं. त्यामुळे त्याची शक्ती आहे. शक्ती कोणती आहे तर जीव आणि शिव या भाषेमध्ये बोलायचं झालं तर शिवाकडे नेणारी ती शक्ती आहे दानाची. त्या अर्थाने ती शिवाकडे नेते आणि ती न्यायला वाटेत हे आड येतं. माणसाच्या मनात जसं स्थावर जात नाही, इस्टेट जात नाही, पैसा जात नाही, दागिने जात नाही, तसं ते जात नाही आहे ना, ते घालवण्याचा तो प्रयत्न आहे. ते गेलं म्हणजे आता जसं महाराजांच्या अगदी आपल्या परिचित आहे म्हणून आपण चरित्र अनेक वेळा वाचतो. आजीला त्या आईला तिकडे जाताना अडचण काय आली, काशीला जायचं आहे. आता पूर्वीच्या काळात काशीला जाणं म्हणजे निरोपच घेऊन जायचं, आला तर आला म्हणून ते गंगापूजन वगैरे ठेवलं आहे. पण कमी लोकांच्या वाट्याला ते भाग्य यायचं. अलीकडं महिन्याला जाऊन येऊन गंगापूजन करते. काय बसलं, तिकीट काढलं, आता तर काय विमानाने नाही, एकदम दुसऱ्या दिवशीसुद्धा परत येईल काशी यात्रा करून. हे इतकं सोपं झालं आहे. त्या काळातलं असं नाही आहे. काळाचा संदर्भ कधी सोडू नये काही असताना. तर त्यावेळेला त्यांनी ते गंगापूजन वगैरे सांगितलं, बरोबर आहे, आजही करावं बरं का, आपण कोणी जाऊन आनंदानं करा. पण मूळ प्रश्न आहे की ते का सांगितलं तर आपण जीव व्हायला गेलो होतो तिथे, पण त्या भगवंताची इच्छा अशी होती की तू परत जा आणि अजून काहीतरी कर. मग आल्यानंतर त्याचं स्मरण म्हणून गंगापूजन केलं. नाही तर काय तसंही नाही. आपण जे तिथे गेला होतो आणि त्यावेळेसाठी जे कष्ट घेतले सगळे गेलं त्याचं तेच खरं, त्यातलं पुण्य. मग आता असंही होऊ शकतं, भगवंताची इच्छा असू शकते. आपण ज्या याच्यात आयुष्यात बघितलेलं नाही, तिथं सगळ्यांचा निरोप घेऊन गेले. याच्या आपल्याकडे हे पण आहे, सिटी पण आहे, बघायला मिळते. सगळं निरोप घेऊन संन्यास घेतल्यानंतर मग संन्यास गुरूंनी जर सांगितलं असेल की तुझं कार्य अजून शिल्लक आहे, तू परत जा. आता इथे सगळ्या इन्स्टिट्यूटपासून सगळ्याची व्यवस्था लावून गेलेला माणूस आहे, आता त्याला परत जा म्हणायचं मी त्याने यात कशाला परत. मनाची स्थिती तशी नाही पडावाशी आणि सगळ्याची व्यवस्था लावलेली आहे. आता काय करायचं, परत पुन्हा कशाला जायचं. पण ज्याला गुरुचं गुरु म्हणूनच महत्त्व आहे, संन्यास गुरूंचं संन्यास गुरु म्हणतो. तुम्ही जर सगळंच सोडलं आहे, समजा संन्यास म्हणजे काय, सम्यक न्यास, सगळं सोडलं ना, आता तुम्ही सगळं सोडून दिलेलं आहे. तर सगळं सोडून दिलेलं आहे तर मी जाणार नाही हे कशासाठी मग. म्हणून म्हणले ठीक आहे मी जातो. आणि परत येऊन कीर्तन काय जे काय करायचं ते सगळं केलेलं आहे, तेच आपण आज बघतो. त्यामुळे हे सगळं का केलं तर त्यानं जे निसर्गदत्तानं सांगितलं तेच. तुला जर प्रपंच आता बाधत नाही, तुझं जर मुक्त झालेलंच आणि तू हिमालयात जाणार, मग प्रपंचच कर की त्याच्यापेक्षा. बाकीच्यांची सोय लागते ना, बाकी 5-10 माणसं अवलंबून असतात, त्यांची सोय लागते, त्यांचे शिवेसाहेब घेऊन कशाला. पण तिथे बसावं आनंदाने. बरं आपल्याला तो बाधत नाही, आपण त्यातून बाहेर आहे ना, मग तर राहा की म्हणले तिथे. पण ते राहा की म्हणल्यावर ते गेले परत तिथे बिडीच्या दुकानात पुन्हा बसायला तयार झाले, हे पुन्हा कीर्तन करायला तयार झाले. एवढं त्या शब्दाला मोल असेल त्याच्या जीवनातच संन्यास सफल होतो. हे पण त्यातलं आहे. संन्यास म्हणजे अशा अर्थाने. त्यामुळं दानामध्ये हे जे करून एकदा त्याला ते शुद्ध करून द्यायचं आहे, त्यांना त्याच्यातलं काही नको आहे. ते त्या अर्थाने ते शक्तीचं सांगितलं तर पुण्य म्हणजे भगवंताच्या आड येणाऱ्या माझ्यातल्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या बाजूला करण्याची एक शक्ती यावी लागते. ती वेगवेगळ्या मार्गाने येते. मनुष्याला 5 बोटं 1 बोटं देऊन सुद्धा काम भागलं असतं, पण तसं भागत नाही. त्याला वस्तू पकडायला वेगळं आहे. हाताचा चमचा आहे ना शेवटी, तो चमचा म्हणून पण आहे, लेखणीला पकड म्हणून आहे, सगळं आहे ते त्यातलं. अगदी आज लेखणी कमी झाली तरीसुद्धा त्या बटणं दाबायला लागतातच ना, अंगठा उठवायला लागतोच ना. मग ह्या सगळ्याची उपयुक्तता काहीतरी आहे की नाही. म्हणून हे सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तीने ते समृद्ध होतं. म्हणून हात 5 बोटाने समृद्ध झालेले आहेत. त्या समृद्ध हाताकडून काम होऊ शकतं. जसं भगवंताची वाटचाल करायला मनुष्य सगळीकडून तयार लागतो. पैसा अडकला तरी पायात खोडा आहे. पशूंना 4 पाय असतात, कुठल्याही पायात कुठे काही बांधलं तरी सुद्धा त्याला मागं खेचलं जातं. तसं हे सगळ्या बाजूने समृद्ध व्हायचं आहे तर मग वेगवेगळ्या बाजून त्याला असं महाराजही म्हणले तशाही पद्धतीनं की सर्वात जास्त काय तर हे वाईट, मग आता पैसा वाईट आहे म्हणजे त्याचं मन त्याच्यातून निघणार नाही. म्हणजे तो सुद्धा त्यातसुद्धा करताना फार्मरवर सर्व्हेवर खर्चच करतात, मागणं मिळू दे. पुन्हा माझ्या हयातीत हैदरावर सर्व्हेवर केलं म्हणजे कोणी एक चालेल म्हटलं, त्यांनी सही केली घेतलं म्हणजे काय करायचं. आणि जावा घरातनं म्हटलं तर काय करणार, झालेलं आहे अशी गोष्टी. तर जावा घरातनं म्हटलं तर काय करणार, आपण ते लिहून दिलेलं आहे. मग म्हणताना म्हणतो नाही मी हयात असेपर्यंत मला माझ्या मागणं काय जगाला काय असेल ते, काय मुलाला मुलीला काय असेल ते, आता माझ्या मागणं कशाला द्यायचंच आहे ना, मग आत्ताच देऊ की. पण तसं नाही तयार उद्या त्यांना काय म्हणजे मग आपला अजून भगवंतावर विश्वास नाही.
मग ठीक आहे तेवढं देऊ नका, थोडं तरी द्या, असं करून ते 10%, 20%, 25%वर आले. त्याचं कारण हे आहे की ठीक आहे उरलेले तरी निदान त्याची भगवंताकडे जाण्याची बुद्धी शाबूत राहील आणि वाटेत येणारं म्हणजे त्याला पाप म्हणायचं, ते वाटेत येणार आहे ते दूर होईल. मग त्याला एका बाजूनी हे दानाने म्हणजे वेगळ्या प्रकारचं दान आहे, असं काय अमुक आहे पैसाच असं द्या, अन्न आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळ्या मार्गाने. कारण देताना त्याला 2 घास दिले गेले तर कोणाला तरी ते मिळणार आहेत, त्याला मिळेल ते ज्याला नाही आहे त्याच्याकडे, आणि ज्याच्याकडे 4 घास शिल्लक आहे त्याचे 4 घास योग्य कामी वापरले जातील, तो ते टाकून देणार नाही. हे जे अन्नजलाचे मेहमान गेलो होतो विसरून, तो तेच ते. म्हणून त्यांना ते उष्टपत्रावळीतले शीतं का निवडावी लागली, त्यांना काय चमत्काराची ताकद आहे ते आपल्याला माहिती आहे, आपण चरित्र वाचतो. मग त्यांना ते पत्रावळीत काहीच इंटरेस्ट नाही, टाकलेल्या अन्नाच्याबद्दल त्यांना मोठी जाणीव आहे आणि त्याचं महत्त्व कळत नाही आहे, हे त्यांना जाणवून द्यायचं. म्हणून ते स्वतः त्या पानात जेवतात. काय तर हे असं आहे, त्याला कळावं, हा महापुरुष जर जेवतो आहे तर आपल्याला पानात टाकता येणार नाही, हे ज्याला कळलेलं आहे ते कळून देण्यासाठी, त्याचा महिमा कळावा म्हणून. तर ह्यासाठी हे आता पुन्हा ते पुढे आहेच. म्हणजे तर पुण्य म्हणजे काय ते कळलं. सत्पात्री दान ही संकल्पना काय आहे. आम्हा प्रापंचिकांना परवा एकदा हा विषय येऊन गेला त्यामुळे घेत नाही. आम्हा प्रापंचिकांना दोषदृष्टी असल्यामुळे सत्पात्र व्यक्ती हे कठीण आहे काम, आपण काय शोधू नये. काय आपल्याला जे सापडलेलं आहे ते महाराजांना सांग, हा भगवंत आहे म्हणून मी दिलं, त्याचं काय करायचं तो करेल. आणि बरोबर आहे, पुढे पण म्हटलं आहे किंबहुना अशा दोषदृष्टीमुळं दान दिलंच जात नाही, म्हणजे का आपल्यावरच उलटलं. सत्पात्र ठरवणारी बुद्धी कोण? आपलीच. मग ती भगवंतानं ठरवायचं का आम्ही ठरवायचं? तर आम्ही ठरवायचं आहे, बरोबर. ह्यामुळं हा घोटाळा झालेला आहे. ह्या दोषदृष्टी, आपलीच जर दृष्टी दोषात्मक आहे तर तिला सत्य कसं सापडेल? मुळात बुद्धीच्या किंवा कल्पनेच्या किंवा आपल्या सगळ्या संस्काराच्या ह्याच्या कक्षेत ही येणारी वस्तू नाही, त्यामुळं अशा तऱ्हेनं सद्वस्तू किंवा सत्पात्र हे सापडणार नाही. महाराजांनी आता बरं असं आहे की म्हणून अशा दोषदृष्टीमुळं दान दिलंच जात नाही, त्यापेक्षा काय असेल ते पात्र असू दे पण देऊ नव्हते, असंही शेवटी आपण आता काय सांगायचं तर आपल्याला अपार्टमेंटमध्ये केर काढायची पद्धत असते, तसं करावं असं माझं अजिबात शिफारस नाही, पण तरीसुद्धा अनेकांची केर काढण्याची कल्पना आपल्या केर पलीकडे सरकून ठेवायचं. ते दार उघडतील ते उशिरा उठतात, आपल्याला माहीतच असते. मग त्यात ते खपून जातं तिथं दारात, मग ते पुढच्या वेळेला ते काढतात. म्हणजे असं करायचं त्याच्यामागे हेतू नाही, पण एवढं नक्की आहे. आता हे जसं टाकू नये तसं असं टाकू नये, असत पात्र देऊ नये, हे बरोबर. असत्कृतमवज्ञातम वगैरे आहे सगळं शास्त्र म्हणलेलं आहे, असं काही करू नये. पण तरीसुद्धा आपल्याला असं काही मिळणार नाही असं नाही आहे. मी म्हणतो त्या क्षणी आपल्याला सत्पात्र वाटलं, उद्या ते पात्र नाही आलं, नाही आपण उद्या देणार नाही परत, आपल्याला माहिती आहे. मग तसं त्याच्या तऱ्हेनं राहता येईल तर सत्पात्र व्यक्ती. अशा काय होतं, नुकसान आपलं होतं. आपण सत्पात्र केलं नाही म्हणजे आपल्या पात्रात ते राहिलंच की, आम्ही पत्र आहेच की, आम्ही कुठे सत्पात्र आहे. म्हणून पुढे ते म्हटलं मला वाटतं इथे श्री महाराजांनी मला जे दिलं आहे ते माझ्या लायकीपेक्षा कित्येक पट जास्त दिलं आहे, हे खरं. पण त्यांचं अंशतःही उतराई म्हणजे अंशतः उतराई किंवा व्यवहारता उतराई दानानं शक्य आहे, कारण ते योग्य आहे का बरोबरच आहे. निदान आपल्याकडे तरी निदान ते ठेवू नये. आपण अगदी जर फार काळजी लागली असेल तर एक पुडी बांधावी, चौकात ठेवावी, पुन्हा मागंसुद्धा वळून बघू नये. योग्य माणसाच्या हातात पडते, बरोबर जाते, कारण ती बरोबर गेली की नाही आपल्याला कळतच नाही ना. मग ज्याला ते कळतं तो बरोबर योग्य माणसाला पाठवून करेल, काय करायचं ते. म्हणजे दुसऱ्याच्या घरात केर टाकलं नाही, पण मुळात असं आहे की ते सार्वत्रिक आहे, सार्वत्रिक ठेवून टाका. मग ते आता ते भगवंताकडे पोचेल कुठल्याही मार्गाने. ते जर अनेकांच्या मुखाने मी जेवतो हे जे काय उत्तर आहे ते आपल्याला तर माहीत आहे. तर त्यामुळे रामकृष्णांचं म्हणणं आहे ना, इतक्या मुखांच्या मी जेवलो, आता काय माझं पोट भरल्याशिवाय राहणार आहे का? आता अशा ठिकाणी ते होणारच की कुठेतरी भगवंत अनेक मुखाने अनेक गरजूंच्या ठिकाणी ते असेल ते त्याच्यातले घेऊन जातील. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आता एक लक्षात घेऊ, हे आपल्याला समजा आपल्याला एकीपेक्षा जास्त मिळालं, खूप पट दिलेलं आहे, हे खरं. पण दानामध्ये हे होत नाही माझ्याकडनं, म्हणून हे दोषदृष्टीमुळं दानच दिलं जात नाही. म्हणजे आपल्या घरात आपण जीवजंतू सांभाळल्यासारखंच आहेत, जे हानीचे आहेत ते सांभाळायचे. ते सांभाळायचे कशाला, आपण गाळून प्यावं. आता त्याचं काय करायचं ते पुढे बघावं, मग ते पुढे बघताना ठेवून द्यावं अशा तऱ्हेनं, मग ते जातं बरोबर. तर आता इथे महत्त्वाचं एक आहे की ह्या वाक्यात असं आहे, लायकीपेक्षा कित्येक पट जास्त दिलेलं आहे. आता तो जो घेणार आहे त्याची लायकी नाही आहे आणि त्याला ते मिळालं, आपलं काय बिघडलं, आपण तेच केलं ना. आपल्याला जर आपल्या कोणतीपेक्षा जास्त मिळाले आहे त्याचा अर्थ त्याचं तो सत्पात्री नसेल, पात्र तर आहे ना, निदान त्यात टाकतोय ते पात्र तर आहे ना, मग त्याच्यात ते टाकावं. मग त्यालाही कदाचित ते असत्पात्री आहे किंवा त्यालाही असं वाटलं की माझ्या कृतीच्यापेक्षा हे जास्त आहे, अकारण आहे असं वाटलं, तो दान करेल. नसेल तर आपला पैसा शुद्ध झालेला असल्यामुळे शुद्धतेची जबाबदारी त्या पैशातून त्याच्यापर्यंत जाईल. त्याला कुठेतरी असं वाटेल, तो नाही खाणार, तो म्हणेल नको, हे आपल्याला जरुरीपेक्षा जास्त होते, आपण देऊन टाकावं.
मग तो कुठेतरी देऊन टाकेल, काहीतरी करेल, त्याचा विनियोग करेल. तर ही पण शक्यता आहे. म्हणून शुद्ध पैसा शुद्ध बुद्धी सांभाळतं. जसे शुद्ध अन्न शुद्ध वासना निर्माण करतं तसं ते आहे. तर ह्या अर्थाने आपण हे करावं, मोकळं व्हावं. तर हा विषय अधिक स्पष्ट करून सांगावा म्हणून नाही घेतला. अधिक विषय स्पष्ट करून सांगावी विनंती. अन्य आश्रम संस्था मठ येथे भावनिक आवाहन करून दानाच्या रूपानं अन्नदान गोदान दवाखाना अमकं पैसे गोळा करण्याचा अनुभव येतो. म्हणून हा विषय फक्त इथेच खरा समजेल म्हणून विनंती केली. किंवा सात्विकाची पारख व्हायला आपण सात्विक असावं लागतं एवढं सांगू. म्हणजे बरोबर सात्विकाची पारख होते. पारख का होत नाही? आमच्यात तेवढं सत्वस्थ आम्ही नसतो म्हणून तसं होतं. आम्ही जर फक्त भगवंताचं अनुसंधान ठेवून राहत असू तो जगामध्ये कसल्याही कारणाला कशाला काही अडचण काय आपण जे करू तेच तो जर समजा म्हणजे ऐसे कैसे हे सोवळे आपल्याकडे आहे ना, अभंगात आहे ना, आपण संकीर्तन पाहिलं, शिवता होत असे ओवळे. आता गंगेत आम्ही बुडी मारतो त्यावेळेला आम्ही पवित्र होऊन बाहेर पडतो, पण ते सोहळ्याला कोणाचा हात लागली त्याचं ते गेलं सगळं. असं होताच ना जमाना. हा सुद्धा जमान्याचंच भाग आहे जास्त. पण त्याच्यात ते काही प्रिन्सिपल एक 10% असतं, उरलेलं सगळं 90% बाकीचा बाजार भरतो. तसं होतं ते. मग तसं होणार. पण जर आपला पैसा शुद्ध असेल तो त्याची बुद्धी शुद्ध करेल. तो गंगेत बुडी मारून जर मला पवित्र होता येते, हे सोहळ्यासारखं नसावं, गंगेसारखं असावं. मग गंगेत बुडी मारून तो जर पवित्र होत असेल, स्वतः आपले दोष दूर होत असतील, तर आपलं दिल्याने त्याच्या गंगेत दोष असतील तर दूर होतील. त्याला सद्बुद्धी त्याची मंद असेल तर ती तीव्र होईल, एवढं तरी होईल. आणि त्याची जबाबदारी आपल्यावर नाही. आपल्याला आपल्या शुद्धीचा संबंध आहे, तेवढा आपण करावा. तर या अर्थाने असत पात्रसुद्धा आपल्याला जर ते आपल्या ऐकीपेक्षा जास्त मिळालेलं आहे तर आपण देऊन टाकायला काही हरकत. कारण का आपण देताना आपली स्वतःची व्यवस्थित चिंता करूनच देणार आहे याची मला खात्री आहे. माझ्याने घर लुटलं, कोण घर लुटायला येणार नाही. तो म्हणणार माझी सगळं आधी बघतो व्यवस्थित, पुढची 5-25 वर्ष पुरतील की नाही बघतो, मुलाबाळांचे सगळं होईल की नाही बघतो, ह्यानंतर त्याच्याकडं राहणार. मग तो +-10% करणार, मग बाजारभाव लक्षात घेणार, मग त्याच्यानंतर इंडेक्स काय आहे, प्राईस इंडेक्स काय आहे बघणार, मग त्याप्रमाणे 25 वर्षांनी 10 वर्षांनी काय आयुष्य राहिलं असेल त्याप्रमाणे त्याला पुरेल का नाही हे बघणार. मग इतकं डिस्काउंट केल्यानंतर आता काय उरलेलं आहे ते फेकूनच द्यायला पाहिजे. खरं म्हणजे काय त्याचा विचारसुद्धा करायचं काम नाही, गंगेत टाकलं तरी चालेल. विनोबाने जाताना ते पाहिलं ना, आपल्याला माहीत असेल, ते गाडीतून जात असताना त्या माणसाने ते एका 5 पैशाचं नाणं होतं, गरीब माणूस आहे, 5 पैशाचं नाणं होतं. ते गाडी ज्या वेळेला त्या नदीवरनं गेली त्यावेळी त्याने ते 5 पैशाचं नाणं नदीत टाकलं. बाजूला बुद्धिवादी माणूस बसले, तिथे म्हणले काय पैशाचा अपव्यय, ह्यानी काय केलं असेल, काय पैशाचा अपव्यय म्हणले, याच्यात जाते. विनोबा बाजूला होते. विनोबा म्हणले तो अपव्यय नाही, त्याला तिनं केलेल्या कृपेची जाणीव आहे. त्याच्याकडं फक्त रुपये आहे म्हणून तो 5 पैसे देतो आहे, त्याच्याकडे 8 आहेत म्हणून तो 5 पैसे देतो आहे. तुम्ही काय देताय सांगा. त्याला तेवढी तरी जाणीव आहे, तो गरीब आहे, त्याला पाण्याचं महत्त्व कळतं आहे, नदीचं महत्त्व कळतं आहे. मग आता त्याच्यासाठी काय करावं हे त्याला कळत नाही. त्याच्याकडे जे आहे ते त्यांनी दिलं. आणि देताना जो म्हणून महाराजांनी ते 4 आणे माझे महत्त्वाचे आहेत म्हणले, ते कुठे गेले. आता महाराजांना 4 आण्याचं काय आहे, देणारे किती बसलेत, पण त्यांना ते 4 आणे, कारण ते म्हटले त्याच्यात 4 आणे नाही, त्याच्यात जो भाव आहे तो सांभाळतो आहे मी. 4 आणे सांभाळत नाही, महाराजांना 4 आणे कन्वर्टीला लावून ठेवायचं काय कारण आहे. पण भाव मात्र जपून ठेवला पाहिजे, त्याची आठवण होण्यासाठी ते आहे. मग असं त्याचं मूल्य हे अशा अर्थाने बदलत असतं. तर तेवढं आपण लक्षात घ्यावं. आणि शांतीच्या गाभाऱ्याचं सहनशीलता हे द्वार आहे. बरोबर आहे, हे आपल्याच की येऊन गेलं कुठेतरी. बहुतेक व्यवहारात जपामध्ये व्यत्यय आणते ती अशांती. पण मग ही सहनशीलता कशी वाढवायची, त्यावेळेला मनाची अवस्था कशी असली पाहिजे. त्रिविध ताप आणि हे देहाचे आणि मनाचे ताप सोसताना, विशेषतः मानसिक त्रास सोसताना होणारा कोंडमारा कसा सोसावा. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. बरोबर आहे, हे सूत्र आहे. तर या सूत्राने व्यवहारात देहदुःख, आजार, वृद्धत्वाच्या व्याधी या गोष्टींच्या हा वेगळा प्रश्न आहे. उपचारांची मर्यादा वगैरे ठीक. तर ह्यांनी अशांती येते असंच म्हणणे. उपचारांची मर्यादा कशी ठरवावी. तर आता उपचारांची मर्यादा कशी ठरवणार. आपल्या उपचारांची मर्यादा आपल्याला ठरवण्याचं सुद्धा स्वातंत्र्य राहिलं नाही अलीकडे. बाकीचेच उपचाराला नेतात ना आपल्याला, आणि जायचं नसलं तरी म्हणतात असं कसं करून चालेल. तर असं कसं करून चालेल, यांचं ते आपल्यावर प्रेम आहे का त्यांच्यावर आहे ते आपण ओळखावं. आपल्याला ज्याने गैरसोय होणार आहे का काय होणार आहे. जे कृष्णमूर्ती म्हणाले की मनुष्य जो रडतोय तो स्वतःसाठी रडतोय का तो गेलेला त्याच्यासाठी रडतोय, हे नीट बघून घ्या. ते करतच वाचतं अनेकदा. आता माझं पुढं कसं होणार ह्याची त्याला चिंता लागली म्हणून तो रडतोय. अवघड सांगायचं तर, कारण त्याच्या अनेक गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून असतात म्हणून ते त्याला असं वाटतं. मग त्याच्यासाठी तो म्हणतो नाही ते उपचार करा. म्हणजे काय असते, तो राहिला एकदा म्हणजे बाकी सगळ्या सोयी होतं. आता त्याला पेन्शन येते, ह्यांना फॅमिली पेन्शन मिळणार. हो, एकदम 1/3 होते ते, मग त्याच्यापेक्षा ते राहिलेले बरे. अशासाठी जर उपचार करायला तर काय करणार. बरं, ह्यात ते टाळता पण येणार नाही.
की हे असं उपचार करायचं नाही करायचं म्हणजे ते ह्याच्यात जातं, ते वादात जाणार, विरोधात जाणार, ह्याच्यात जाणार, मग त्याच्यानं मनस्ताप होणार, म्हणजे पुन्हा आणि आहे तो तापात व्याधीच्या तापात आणिही भर पडणार, ते सहनम सर्व दुःखनम. मग त्या ठिकाणी त्याच्यासाठी का होईना तो उपचार घ्यायला, तो ह्याच्यासाठी का होईना घ्यावा लागतो. पण कुठेतरी शेवटी अशी एक सीमारेषा आहे, ह्याच्यापुढे मी उपचार घेणार नाही. म्हणजे ठरवलं काही होत नाही. भगवंत जेवढं सांभाळायचं तेवढं तुम्हाला श्वास मजलेले आहेत, घास मजलेले आहेत. विनोबांची आई सांगायची ना, घास मोजलेले आहेत तेवढे खाल्ल्याशिवाय तू काय जात नाहीस, फक्त ते मोजलेले आहेत त्यामुळे जरा जपूनच खा असं म्हणायचे. विनोबांची आई म्हणायची की जरा जपून जेव, अरे कारण ते घास मोजलेले आहेत, भराभरा खाशील तर घास संपतील, उपाशी राहायला गेले पुढं. म्हणून त्यांचं म्हणणं की हे प्रमाणाने खा, म्हणजे जास्त काळ तुला पुरेल. घास मोजलेले आहेत तसे श्वास मोजलेले आहेत, घासही मोजलेले, श्वासही मोजलेले आहेत, होणारच. मग आता ते व्हेंटिलेटर ठेवून मग त्याचं वाढतं, काही वाढत, ते बिल वाढतं, त्याचा आयुष्य नाही वाढत. काय करणार आहे तसं आपल्याला माहीतच आहे. आपण जर सांगितलं ना क्षणभर, म्हणजे कोणाला काय, मला आपल्या त्याच्या थोर व्यक्ती आहेत सगळे, माणसं तो क्षेत्र थोर आहे, पण तरीसुद्धा आपण लक्षात घ्यावं. समजा आपण जर असं म्हटलं की बाबा माझ्याकडे आता काय पैसे नाही, कोणी मदत करायला झाली, सगळ्यांची मदत करून काय करणार, पुढचं बिल काय मला देता येणार नाही, तुम्ही आपले काय करायचं ते उपचार करा. दुसऱ्या दिवशी म्हणतात काय फार तथ्य दिसत नाही आहे, आपण आता हे काढूया. आता कसं काढूया, व्हेंटिलेटर काढूया, म्हणजे ते आलं की नाही तिथे शेवटी. म्हणजे असं होतं, आपल्याला प्रसंगाने कळतं. मग त्याच्यावरनं लक्षात ठेवा की हे जे आहे उपचारांची मर्यादा आहे. उपचारांची मर्यादा कदाचित आपल्या पैशाने येईल. उपचारांची पैशाने मर्यादा आली की मनुष्य कर्जबाजारी होतात याच्यात, बरोबर आहे. पण ते झाल्यावर सुद्धा मर्यादा येईलच ना कुठेतरी, तेव्हा ती मर्यादा कदाचित पैशाने येईल, विचाराने येईल. आपल्याला भगवंताचं भान आहे, मला लवकरात लवकर जायचं आहे, त्यामुळं मला काय हरकत नाही, काही नाही केलं तरी चालेल. आणि काही नाही केल्यावर काही वेळा मनुष्य बरा होतो. काय सांगायचं खरं, तुम्ही बघा विचार करून की मनुष्य बरा होतो, तर ते बरा झाला की त्याचं, कारण त्याचं जायचं अजून आलं नाही आहे. अहो तिकडनं कोण पार्सल घ्यायला, डिलिव्हरी घ्यायला आलंच नाही, तर करणार काय नाही नाहीत कोणी. ते म्हणतात राहू दे, अजून 2-5 वर्ष आहेत, नाही नाहीत, किंवा भगवंत येतो मध्ये, म्हणतो नको न्यायला न्यायला, त्यांचं काही काम असेल मग ते तिथं, मग आपण आणि ते कशाला करा. मग ह्या उपचारांच्या मर्यादावर कदाचित आपण जर खरे भगवंताचे असू ना, आपल्याला काही फार काळजी करायचं कारण नाही. व्यवहाराने महाराज म्हणायचे ना की देहाच्या देवाला औषधाचं नैवेद्य तसं झालेलं आहे, बरोबर आहे, नैवेद्य दाखवावं लागतो, पण कमी जास्त हे आहेच ना. देवाला नैवेद्य किती लागतो, एवढ्याशा. आपण देवाच्या नैवेद्याच्या ताटाच्या पलीकडे काही कल्पना केली आज मला काय वाटत नाही. अन्नकूट वगैरे करतात, नाही असं नाही, पण ती शेवटी अन्नकूट भक्षणच होतं शेवटी. देव कुठं काय भक्षण करतो. देवाला नैवेद्याची वाटी बघा आपण, म्हणजे लक्षात येईल किती येते. ते वाटीत बसेल एवढ्या गोळ्या या संपलं, बाकी काय विचारच करू नये. तर ते म्हणजे मी काय तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही ठरवा तुमचं, पण मुद्दा काढला आहे तर उपचारांच्या मर्यादेचा मुद्दा आहे. म्हणून मग आता काय होईल, तर वेदना सहन होणार नाही असं एखाद्या आजारात असू शकतं. तर वेदना सहन नाही झाल्या तर जिथे सहनशीलतेची मर्यादा येते तिथे आपण काय ते घ्या. जर सहनशीलतेची मर्यादा अजूनही आपली ताणत जात असेल तर जाऊ देत, काय होत नाही. आणि त्यांना समजावून सांगावं, मी असताना तुम्ही जेवढ्या आनंदात आहात तुम्ही कल्पना करून बघा की मी नसताना तुम्ही अधिक आनंदात, सांगून बघावं, आपलं सौजन्य न्या, नाही तर ते काहीतरी गैरसमज करून घ्यायचे, तसं नको. तर त्यामुळे आपण तसं म्हणून बघावं. मग त्यामुळे थोडीशी अनुकूलता मिळाली की मग जेवढ्या मर्यादेत उपचार करायचे तेवढे करायचे. मग त्याला काहीतरी मर्यादा, जसं म्हटलं पैशाची मर्यादा आहे, विचारांची मर्यादा आहे, आजपर्यंतच्या अनुभवाची मर्यादा, त्या मर्यादेमध्ये ते चालतं. त्याच्या पुढे जास्त झालं तर आपल्यालाच त्याचा त्रास होतो. तर त्यामुळे तसं करू नये. ती कशी ठरवाय. आता निंदा विशेषतः जवळच्या व्यक्तींची स्वतःचे वगैरे असलेले नसलेले दोष लावले जातात. कृतज्ञतेनं जवळच्यांचंच वर्तन होतं, त्यावेळी विशेषतः शांती बिघडते. हे सर्व सोचण्याचं तत्त्वदृष्ट्या आणि व्यवहारदृष्ट्या काय असावं, तर तत्त्वदृष्ट्या ह्या निंदेचा विषय झाला, बरोबर. तत्त्वदृष्ट्या काय असेल, तर तत्त्वदृष्ट्या एकच आहे की निंदा करतोय मनुष्य म्हणजे काहीतरी उणीव दिसते, बरोबर, काहीतरी चूक दिसत आहे. आता चूक, उणीव काय जे काय असेल ते जे काय आहे ते कशानं ठरलं हो. माझ्या मनाने मी असेसमेंट करतो आहे, त्यात मी पेपर तपासला, त्यात मध्ये 30 पडले, 25 पडले, म्हणून नापास झाला, म्हणून निंदा करतो, साध्या भाषेमध्ये, आपल्या इकडच्या भाषेमध्ये घेऊ. तर असं होतं आहे. मग आता हाच पेपर त्याचा दुसऱ्याने तपासला तो 5 मार्क जास्त देतो. आपल्याकडे असेसमेंटमध्ये दुसरं ओपिनियन, तिसरं ओपिनियन म्हणजे बदलत जातात की नाही, ती ओपिनियन बदलत जातात. मग तसं ते त्याबद्दल पण होतं. त्यामुळे ह्याचा अजून अल्टिमेट काही सापडलेलं नाही की ज्याच्यामुळं हे दोषच, हे चूकच असं काही ठरवता येईल असं नाही. आकाशाला चूक दोष काय आहेत का, आपला धर्म अमकं पंथ ते काय तिथं लागू आहे का, तसं खरं म्हणजे आहे. पण आता ते आपल्याला कळत नाही ही गोष्ट खरी. तर तत्त्वदृष्ट्या काय लक्षात ठेवा की दोष आणि उणीवा किंवा काय जे असेल ते आपल्या मनुष्य म्हणून आपल्याकडे पण आहे. एवढं लक्षात ठेवलं तर दुसऱ्याला नाव ठेवताना 2 वेळा मनुष्य विचार करेल की करावं का नाही, असं होणारच की. म्हणजे
म्हणून मी मागे एकदा म्हटलं की बोर्डाला नावं ठेवली जातात. पहिला आलेल्या बोर्डाला कधी नावं ठेवली आणि त्यांनी मुलाखत दिली, बोर्डात गैरव्यवहार कारभार आहे, अमकं आहे तमकं आहे, बेदिली आहे, असं आहे तसं आहे, काय नीट बघितलं जात नाही, कसेही पेपर तपासतात. आपल्याला पहिल्या आलेल्याकडनं कधीच ऐकायला मिळत नाही. याचा पहिला गेला, शेवटी आला, नापास झाला, त्याच्याकडनं काय कसंही करतात. अहो घरातल्यांच्याकडनं सुद्धा तपासून घेतात, मार्क कशी देतात, काही बोलत असतात. आपण अभ्यास केला नाही ते बोलत नाही, आपण मार्क मिळवले नाही ते बोलत नाही, आपण वर्षभर ह्यात काय नव्हतं, शेवटचा महिनाभर सगळ्यांनी ढकलल्यावर जागा लावून अभ्यास करायला लागलो, हे कोण सांगत नाही त्यातलं. म्हणजे हा अशाच तऱ्हेचा कारभार आहे. यामध्ये तो जो जागा झाला त्याचंही काही खरं नाही, यांचंही खरं नाही, मुळात हे काही खरं नाही. हे खरं आहे म्हणून आपल्याकडे जे म्हटलं ना, ओम तत्सत, हे खरं. त्यामुळे तत् आहे तेच सत आहे. बाकी इथलं काही इदम काहीही तुम्ही समजा ते सगळं असतच आहे मुळामध्ये. तेव्हा तत्वदृष्ट्या दोष उणिवा यासुद्धा मनुष्य पातळीवर ह्या सगळ्या आहेत. मग पूर्ण काय आहे तर पूर्ण भगवंत आहे. आपल्याला जोपर्यंत त्याची पूर्ण ओळख होत नाही तोपर्यंत जगातले दोष मला काढता येत, काढायचा अधिकार नाही, आपण ते सोडून द्यावे. ते भगवंतावर सोडलं. आता इकडे व्यवहारदृष्ट्या अशांती किंवा वाढते, बरोबर आहे. ही अशांती का वाढते तर ती खरं सांगायचं ना तर आपल्या अज्ञानानं वाढते. अशांतीचं कारण अज्ञान आहे असं मी समजतो. म्हणजे इकडे व्यवहारात सुद्धा आता एखादा बोलला तर का बोलला हे जोपर्यंत आपल्याला नीट कळलेलं नाही तोपर्यंत त्यातनं काय निष्पन्न होणार आहे, दोषच निष्पन्न होईल, निंदाच होईल. अज्ञान आहे ना. मला दुसऱ्याच्या स्वभावाचं घरातला मनुष्य असू दे आणि कुठला बाहेरचा असू दे कसंही त्याचं आपल्याला काही मनाचं ओळखता येते का तर नाही ओळखता येत. मग त्यामुळे त्या दोषाचं कारण नाही सांगता येत, मग आपण दोष ठेवून मोकळे होतो, असं त्यातलं स्वरूप आहे. त्यामुळं आत्ताच नेमका अभंग गेला ना, प्रेम नाही त्याचे टाकावे संगती, बरोबर आहे. त्यामुळे त्याचं काय करू नये, संकट टाकावी मोकळं व्हावं, यापेक्षा काय करता येण्यासारखं नाही. जिथे ते शक्य आहे. आता संकट टाकायचे म्हणजे तर घरातल्यांचं इथे त्यांनी लिहिलंच आहे की जवळच्या व्यक्तीने समजा कृतज्ञपणाने वागले, ठीक, ते कृतज्ञपणाने वागले, ते जवळचे आहेत म्हणून आपल्याला तसं वाटतं, ते प्रारब्ध आणि जवळचे आहेत, त्याच्यापेक्षा त्यात काही नाही. प्रारब्धाचा जमे मेळा, त्यातलाच मेळा जमला आहे. जेवढं प्रारब्ध आहे तेवढा राहिला, जेवढं प्रारब्ध नाही म्हटलं की गेला नाही म्हणून कसंही कसल्याही मार्गाने जाईल. तर हे जर जसं आहे तर मग ते एकदा स्वीकारल्यावर मग काही याचं काही नाही. तर अशांती ही अज्ञानानं होती. तर व्यवहारातसुद्धा एखादा मनुष्य बोलला तर काय होतं व्यवहारात, आपण मग तो आपल्याला सांगतो. आपल्याकडे एखादा मनुष्य तणतण केली रागाने तर आपण त्याला नंतर सांगतो अशी परिस्थिती आहे, हां ते मला माहीत नव्हतं. आता तुम्हाला माहीत नव्हतं तर कशाला रागावला, आपल्याला माहीत करून घ्यायचं म्हणजे अज्ञान आहे ते दूर करायचं. मग एवढ्याशा प्रसंगाला सुद्धा ते उपयोगी आहे. अज्ञान आहे तिथे अज्ञानाचा वावर आहे आणि मनुष्याच्या ठिकाणी तो राहणार, त्याला काय खरं सांगायचं तर मोठा पर्याय नाही. त्यामुळे शांतीला हे सहनम सर्व दुःखानाम म्हणलेलं आहे ना, ते सहनम का म्हणलं, सहन करायला पाहिजे, त्याच्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही आपल्याला. कारण हे विश्व पुन्हा एक तर अज्ञान आहेच, दुसरं म्हणजे सगळ्या विश्वाची कल्पना आपल्याला येत नाही. ह्या विश्वामध्ये काय काय मागे पुढे आहे याची कल्पना येत नाही, म्हणून आपण तिथल्या तिथे याच्यात राहतो आणि तेच डोक्यात वागवीत बसतो. कशाला डोक्यात वागा, काय झालं ते नाही डोक्यात वागायचं. ते वागवलं आजचा माझा वेळ खराब गेला, तो जाऊ नये, आणि मी आनंदात आहे, आनंदातच असावं. तर ह्या अर्थाने हे बघावं. आणि अज्ञान जसं म्हटलं तसं आपली संकुचितता आहे, त्याला कारण आहे. संकुचिततेमुळं अशांती येते. घरातसुद्धा मनुष्य एकट्यापुरता विचार करायला लागला तर संकुचितता आली की त्याच्यापासून इतरांना त्रास होतो. मग त्याच्यात दुसरा बसला, तिसरा बसला, चौथा बसला, संतांच्यात सगळेच बसले, त्यामुळे त्यांना कोणाचाच राग नाही, ठीक आहे असं म्हणते, सोडून देते. स्वामींच्याकडे आपण स्वामीचरित्र वाचतो, मडकर महाराज वाचतो, सगळे हे वाचतोय ना, त्याच्यामध्ये असे प्रसंग नाही आहेत का, असं अखंड आहेत. आपण परवा मामांचं उदाहरण बघितलं, मामासाहेबांच्या म्हणजे केळकर महाराजांच्या याच्यात नाही काय झालं, ते सराटे पसरले तरी ते म्हणले ते अज्ञान आहे, त्याला कीर्तनातलं कळत नाही, चार माणसं येतात ते बघवत नाही म्हणून काठी पसरलं. आता काय करणार, काठी पसरले तर उचलून ठेवायचे, एवढंच तरी केलं, येणारे उचलत आहेत, फक्त ते जे काही पुढं करणार आहेत ते करू नका म्हणले, काटे उचलून ठेवा, त्याचं काय करायला जाऊ नका. कारण शेवटी असं होणार आहे की एक दिवशी त्याच माणसाला बुद्धी होईल ना, असं होईलच की जर सत्य आहे ते गेलंच, सत्य नेहमीच शाश्वत आहे, त्यामुळे ते शाश्वत राहील, आणि जे अशाश्वत आहे ते येईल जाईल निघून जाईल, काय होईल ते होईल, त्याचं अशाश्वत हे नेहमीच जळून जाणार. मग म्हणून तर ब्रह्मजात आहे ते उपनिषदातली गोष्ट आहे, आपल्याकडे मागे एकदा म्हटलं होतं की त्यांना जेव्हा महाभूतानं गर्व झाला तेव्हासुद्धा हा अवतार धारण करावा लागला. ती उपनिषदात आहे. गाडी ठेवली आणि वाऱ्याला फार अहंकार झाला, तो म्हणलं मी काही जाळू शकतो, तू काय करू शकतोस, काही जाळू शकतो म्हणलं, जाळ म्हणली एवढी काडी. कितीही प्रयत्न केला तरी काडीला काय जळायला तयार नाही गाडी. हे आपण मागे बघितली ती गोष्ट आहे. गाडी जळायला तयार नाही. शेवटी तो अपमानित होऊन मागे आला, वाराला विचार मी काय वाटेल ते उडवू शकतो, एवढी काडी काय म्हणलं, गेला नाही, व काडी हलत नाही आहे. हा कितीही जोरात त्यांनी प्रयत्न केले वाऱ्याचे, त्याच्या वायुदेवता म्हणून त्याचं काय असेल तर त्या प्रमाणात प्रयत्न करून काडी हलत नाही, अग्नीनं जळत नाही. पाणी म्हणते मी वाटेल ते भिजवतो, भिजव काडी एवढी, पाणी काडीजवळ जातं पुढे भिजत नाही.
तेव्हा त्यांना हा पुरुष कोण आहे, महापुरुष, हे कळलं नाही. काडी कसली आहे हे कळलं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, आपण आता म्हणलं आमच्यावर कृपा करा आणि हे काय आहे भानगड ते आम्हाला दाखवा, काय कळेनाचं झालेलं आहे. तेव्हा त्यांनी म्हटलं की ज्याला ब्रह्म म्हणतात ते मी, तुम्हाला आशीर्वाद असो, आपलं आपलं काम करा, अहंकार धरू नका, चला. एवढंच त्यांनी निकालात काढलेले तिथे. त्यामुळं अशांतीच्या दृष्टीने सुद्धा हा विचार केला तर व्यवहारात अज्ञानानं वाढते, त्याची संकुचिततेनं वाढते. आता त्याची शक्ती नाही आहे का, पाण्याची शक्ती काय आपण बघतो, काय पुराण गावच्या गाव सगळं जातं, म्हणजे एवढी पण त्याच्याकडे शक्ती आहे, प्रचंड शक्ती आहे. मध्ये आपण सुनामीच्या वेळेला ते बघितलं, ते लोकांना काही त्यांचं नाव गाव हितं होताना घ्या दाखला, हितं होताना घ्या दाखला, हो सगळे मृत्यूचे दाखले मिळाले. काय तिथे होतं आणि काय दुर्दैवानी परिस्थिती आली असेल, काय असेल ते प्रारब्ध असेल, सामूहिक प्रारब्ध असेल, काय असेल ते असेल, पण ते शक्ती ताकद केवढी होती. तिने ते सगळं गावच्या गाव माणसं खाली बसलेले हे नेऊन होड्या नेऊन ते ह्याच्यावर माडावर आणि ह्याच्यावर ठेवलेल्या माणसं माडावर नेऊन बसवली ती नारळाच्या टोकालावर, शेंड्याला झाडांच्या. काय शक्ती असेल, पण ही शक्ती आहे. त्यामुळे पण त्या शक्तीला तिचा अहंकार झाला तर काय होईल, तर काडी जाळ म्हणतील, पाण्यात भिजव म्हणतील, असं आहे. त्यामुळे ब्रह्माशी सामना येतो, पण ब्रह्माशी सामना व्हावा, विशालतेशी नेहमी सामना असावा आपला. खरं सांगायचं तर सामना हा शब्द फार मला जरा खालचा वाटतो, त्या अर्थाने विचार केला तर नेहमी संपर्क असावा. विशालतेशी संपर्क असला की ज्या गोष्टी क्षुद्र ते क्षुद्र लक्षात यायला लागतात, पण क्षुद्र लक्षात यायला विशाल बघितलेलं नको का. ते डबक्यातल्या ह्याच्यासारखं होतं, बेडकासारखं, एवढा असतो का तेवढा असतो, तर काय सांगणार, समुद्र केवढा असतो ते डबक्यात कसं सांगणार. म्हणून नेहमी अगदी सोपं म्हणजे आकाशाकडे बघावे, जी बाबा महाराज म्हणलेत, तारे बघावे, आकाशाकडे बघावं. काय होणार आहे त्यांनी, खरं तर आकाशात बघत राहिले आपण, कोणी नसतानाच बघावं काय असेल तर. कारण काय पुन्हा आकाशाकडे बघत बसते म्हणजे कुठं जाऊन आले, कोण आठवून काय शिकले, त्यांनी काय सांगितलं, हे काय मार्गड नवीन सुरू झाली, परवापर्यंत बरे होते, काल मी बघितलं होतं, नीट बोलत होते, आज आकाशाकडे बघतायत, असलं काय होऊ नये. ती पुन्हा बरं आपल्या मागं परत व्याप करतो. तर तसं न करता कोण नसेल तर त्यावेळेला आपण गच्चीत बघावं, याला तिथं बघावं, कुठं खाली वरवून बघावं की आकाशात काय आहे. आकाशात काही नाही आहे आणि त्या अर्थानेच ते बघण्यासारखं आहे की ते आपल्या डोळ्यात मावत नाही. संत कधीही डोळ्यात तुमच्या मावले तर तुम्ही संत जात म्हटलं बघाशा तसं, तर ते संत मावत नाहीत. म्हणून त्यांच्या लाईफ स्पॅन, त्यांचं सगळं काय आहे ते कार्यकारण भाव काही कळत नाही. म्हणून महाराज एका शब्दात म्हणले, संत हे गूढ आहे, हे लक्षात ठेवा. जगात अनेक गोष्टी गूढ आहेत, जगात अनेक गूढ आहेत, कार्यकारण भाव सुद्धा कळत नाही. कार्यकारण भाव ज्यांनी सगळं विश्व बांधलं आहे, मी स्वतः अनुभव घेतो, सगळं आहे, अग्नीला हात लावला तर भासतोय, इतका कार्यकारण भाव कळतोय आपल्याला, तरीसुद्धा जगाचा कार्यकारण भाव कळत नाही. म्हणजे त्याच्या मर्यादा आहेत, ते आकाशाकडे बघितलं की लक्षात येतात. मग आकाशाकडे बघून सहनशीलता शिकावी असं मी म्हणेन. व्यवहाराने काय करावं, आकाशाकडे बघून सहनशीलता शिकावी. आम्ही इथं पेटवतोय, ते हे करतोय, बांधतोय, बोडतोय, तोडतोय, झाडं हे करतोय, काय विध्वंस आपण, काय ती ही सुटतात आपलं ते अग्निबाण नामकं तमकं काय सुटतं, अलीकडे बॉम्ब काय असते. मनुष्य इथं बसले 500 किलोमीटरवर तो जाळ करून शहर बेचिराक करतो. आता हे आकाश ज्या वेळेला पाहतं तर त्याला त्याच्याबद्दल काही वाटतं का असं विचार करू क्षणभर. तर त्या अर्थाने त्याला काही वाटत नाही, म्हणजे त्याला सहानुभूती नाही, कोणाचं प्रेम नाही, जगातल्या ह्या गोष्टींचं त्याला काय जाणीव नाही, असं अजिबात नाही आहे. फक्त ते त्यात पडत नाही. ते म्हणते तुम्ही गोंधळ घातलाय, तुम्ही निस्तारा. निस्तरल्यावर अगदी तुम्ही दंदनवन जरी फुलवलं तरी सुद्धा ते तसंच असतं, जसं ते हे सगळं अग्निबाण टाकल्यावर असतं. तर तसं आता आपल्यावर अग्निबाण पडतात, आता काय सांगावं, तर ते अग्निबाण पडतात, फटाके उडवतात, सगळं असतंच ना तसं. मग तसं तडातड उडवले तर आकाशाला काही फरक पडत नाही, तसं आपल्याला नाही पडला म्हणजे झालं. आता काय होते व्यवहारात असं करायचं म्हणजे थोडंसं लोकांना वाटते, ह्यांना काय वाटतच नाही, कशाचंच काय नाही, अमुक नाही, ऐकून घ्यायला लागतं. म्हणून थोडंसं त्यांच्याबरोबर थोडं रडावं, थोडं दुःख करावं, थोडं म्हणजे भांडावं असं म्हणत नाही, पण थोडं भाग घ्यावा किंवा काय असेल ते करावं. म्हणजे त्यांना बरं वाटतं आपल्यातला माणूस आहे असं वाटतं त्यांना. मग तेवढं आता आपल्याला वाटलं पाहिजे म्हणून तेवढं करायचं. मग ते वाटण्यानं आपण नाही, आपण कुठल्याही क्षणी बाजूला आहे असं ते आकाशासारखं असावं. म्हणजे मग हे एवढा शांतीचा त्रास होणार नाही. तर आता बाकीचं ठेवतो कारण आपली वेळ खूपच झाला. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती वा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संत जना सवे भेटी न हो अंग संगे तुटी.
संत जना सवे बेटी न हो अंग संगे तुटी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती तुका म्हणे जिणे भले संत संघटने तुका म्हणे जिणे भले संत संघटने देव वसे चित्ती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती घडावी संगती घडावी जानकी जीवन स्मरण जय जय राम।